माईक घेऊ हातात. आता महेश भाई. अष्टांगयोगाच्या त्याच्यामध्ये ज्या शिड्या आहेत त्या अष्टांगयोगानुसार तुम्हाला योग आरोग्य म्हणजे काय विचारलं. ठीक आहे. आता जी तुम्ही अर्धांगिनी आहात उत्तर द्या. अर्ध उत्तर पूर्ण करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की कर्म जे आहे हे साधक आहे. संन्यास जो आहे त्याच्यामध्ये व्यक्ती जो आहे त्याची कर्म करण्याची ज्या क्रिया आहेत त्यापासून तो पूर्णपणे निरासक्त होतो. तर त्यामुळे कर्म हे त्याचं साधन आहे. आणि योग आरूढ स्थिती काय आता जी हरे कृष्णा प्रभूजी. हा बोला माताजी. योगामध्ये तो आताच जो म्हणजे त्याने सुरू केलेला आहे तो योगा नाही आरुरुक्ष आणि जो योगामध्ये पक्का झाला आहे तो योगारूढ. बरोबर. योग आरूढचे हे काय साधन काय भौतिक क्रियांचं शमन. अजून कोणाला काही सांगायचं का प्राप्त करायचं मनावर नियंत्रण मनाचं नियंत्रण कसं काय आलं इथे. योग आरुक्ष आणि योग आरूढ योगेंद्र सांगत होतो त्यानंतर भगवंत 5व्या श्लोकामध्ये मनावरती नियंत्रण का सांगतात ते तर श्लोकात सांगितलंय. पण हे का भगवंतांनी सांगितलं की मन जे आहे ते मित्र आहे आणि शत्रू आहे त्याचा कसं संबंध काय. श्लोक क्रमांक 4चा श्लोक क्रमांक 5 आणि 6शी संबंध काय मी सांगितलं होतं क्लासमध्ये. बरोबर. अजून काही आपण तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये शिकलो योग आरूढ आणि योग आरुक्ष आणि त्यानंतर भगवंत लगेच मन जो आहे हा आपला मित्र आहे आणि शत्रू आहे. हरे कृष्ण प्रभूजी. मी आणि माइंड ह्या ड्रामाबद्दल तुम्ही सांगितलं आणि मनाला आपण कसं मित्र बनवू शकतो आणि आणि प्रश्न हा आहे की 4थ्या आणि 5व्या श्लोकाचा संबंध काय. बरोबर. तुमचं मन जर का सम म्हणजे विषम बाजूला जात असेल तर ती तुमचा शत्रू होणार आहे आणि जर तुमच्या आध्यात्मिक याच्यानंतर येत असेल तर तो तुमचा मित्र होणार आहे असंच होतं बरोबर. ते तुम्हाला सांगायचं 4थ्या श्लोकाचा आणि 5व्या श्लोकाचा संबंध बोला. बरोबर एकदम बरोबर आहे. योग आरुक्ष स्थितीवरून व्यक्ती योग आरूढ स्थितीमध्ये जातो तर तो ही जी आपली प्रगती जी होत आहे त्या प्रगतीतून पुन्हा पतन करणारा जो एक शत्रू आहे तो म्हणजे मन आहे. त्यामुळे भगवंत लगेच मनाची चर्चा इथे सुरुवात करतात. भगवंत भक्तिशास्त्र शिकताना आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे प्रत्येक अध्यायाचा दुसऱ्या अध्यायाशी संबंध काय त्यानंतर प्रत्येक श्लोकाचा दुसऱ्या श्लोकाशी संबंध काय किंवा एक सेक्शन असतो जसं आपण दुसऱ्या अध्यायातल्या 50 52 54 नंतर आपण पाहिलं की स्थितधीर मुलींचं पूर्ण व्याख्यान घेतलं त्यानंतर डायरेक्ट 72व्या श्लोकामध्ये भगवंत वेगळीच गोष्ट सांगतात की कशा प्रकारे व्यक्तीचा उद्धार होऊ शकतो व्यक्ती भगवत धामात जाऊ शकतो. मग हे कसं समजायचं आपल्याला त्याच्यातला श्लोक म्हणजे 70 नंतर 71 आणि 72व्या श्लोकाचा संबंध 70व्या श्लोकाशी काय हे समजून घेणं किंवा त्याच्या आधी भगवंतांनी तिथे स्थितधीर मुलीची कारण अर्जुनाने विचारलं स्थितधीर मुली किम भाषे किम प्रभाषे त्याची भाषा काय त्याचं बोलणं काय मग त्याचे हे संबंध काय हे समजून घेणं गरजेचं. नंतर पहिल्या अध्यायाचा दुसऱ्या अध्यायाशी संबंध काय
त्याच प्रकारे प्रत्येक श्लोकाचा दुसऱ्या श्लोकाशी संबंध काय हे जर समजलं तर भगवत संबंध आपल्याला फार सोपं होईल. तर इथे भगवंतांनी योग आरुक्ष योग आरूढ योगावरती आरूढ झालेला तो व्यक्ती तो फार प्रगत झालेला आहे असे सांगितल्यानंतर लगेच भगवंत मन हा आपल्या शत्रू आणि मित्र सांगायचं कारण ह्या स्थितीमध्ये गेल्यानंतर सुद्धा त्या व्यक्तीचं पतन होऊ शकतं आणि त्याच्यासाठी सर्वात भयंकर असा शत्रू तो आहे मन. त्याच मनाला आपल्याला मित्र बनवायचे जेणेकरून ते आहे मन. वर जर तिथंच राहायचं असेल तर आपल्याला त्या मनाला करत नाही त्यामुळे इथं वर चढलो आपण फिरली म्हणून मनाचं साखरेच्या श्लोकामध्ये सांगितलंय की मग मनाला कंट्रोल करण्याचं मन चुकीच्या याच्यामध्ये केंद्र बिंदू वर गेल्यानंतर कार्य मनाला प्रयत्न करतोय का आपण योग आरुक्ष स्थितीमध्ये योग आरोग्य स्थितीमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय का आपण मनावरती नियंत्रण प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय का प्रत्येक करतोय त्यासाठीच तर आपण सगळ्यांना एवढी सांगतो मिस्त्र आहे की मंत्र हरे कृष्ण महामंत्र आपण प्रत्येकजण प्रयत्न करत आहोत आणि लवकरच आपल्याला त्याच्यात पूर्ण यश प्राप्त होईल. त्यानंतर पुढे काय शिकलो आपण तुमच्या 3 श्लोकांमध्ये 7, 8, 9 मध्ये काय शिकलो आपण कोण अच्छा अजून बरेच गुण सांगण्यात आलेले आहेत. योग आरूढ जो व्यक्ती आहे त्याचे या 3 श्लोकांमध्ये बरेच गुण सांगण्यात आलेले आहेत. परमात्मा ठिकाणी अच्छा आहे बरेच श्लोकामध्ये काय त्याचं संस्कृत काय त्याचा संस्कृत शब्द काय त्याचा आहे तो संस्कृत शब्द काय परमात्मा समाहिता ठीक आहे चालेल आपण पुढे चर्चा करूया. इथून पुढचे जे श्लोक आहेत श्लोक क्रमांक 10 ते श्लोक क्रमांक 32 याच्यामध्ये अष्टांग योगाच्या वेगवेगळ्या ज्या स्टेजेस आहेत पायऱ्या आहेत त्या पायऱ्या सगळ्या सांगण्यात आलेल्या आहेत. श्लोक क्रमांक 10 आतापर्यंत महात्मा सांगितलेलं आहे कोणतीही गोष्ट सांगून देण्याच्या आधी त्या गोष्टीचं महात्मा सांगणं गरजेचं आहे. त्यानंतर त्या गोष्टीची प्रॅक्टिस कशी करायची आणि त्यानंतर त्या गोष्टीची ज्या व्यक्तीने आपल्या जीवनात प्रॅक्टिस केलेली आहे त्यांचं एक उत्कृष्ट उदाहरण सांगायचं. त्याच्या आधी भगवंतांनी कुठेही पूर्ण रचना केली होती अशा प्रकारची रचना की अशा प्रकारचा उल्लेख जो भगवंतांनी विश्लेषण केलेलं आहे कुठे केलं होतं सगळ्यात पहिल्यांदा त्याचं महात्म्य सांगितलं त्या गोष्टीचं. त्यानंतर त्याची प्रोसेस सांगितली म्हणजे संबंध अभिनय आणि प्रयोजन त्याच्या आधी आठवतंय कुठे सांग बरोबर काय कशासाठी सांगितलं जनकाचं उदाहरण काय सांगितलं होतं तिथे योग्य आचरण श्रेष्ठ ते सांगण्याच्या आधी त्याचं कारण काय त्याचं महात्म्य किंवा त्याचं कारण काय सांगितलं होतं भगवंतांनी का भगवंत अर्जुनाला हे सांगत होते उदाहरण झालं शेवटचं झालं की असं उदाहरण आपल्या समोर आहेत आणि त्याचं नाही संबंध अभिनय आणि प्रयोजन त्याच्यामध्ये प्रोसेस सांगितली त्यांनी अर्जुनाला कसं करायचं आणि त्याच्यानंतर उत्कृष्ट उदाहरण दिलं की असं प्रयोजन वगैरे ह्या व्यक्तीसारखं आपल्याला प्राप्त करायचं पण त्याच्या आधी त्याचं महात्म्य सांगितलं किंवा त्याचं कारण काय की त्याबाबत ही गोष्ट बरोबर बरोबर ठीक आहे. भगवद्गीतेचा प्रत्येक अध्याय हा संबंध अभिनय प्रयोजन मध्ये डिवाइड करू शकतो आपण किंवा भगवद्गीतेचे 3 सेक्शन जे आहेत संबंध अभिनय आणि प्रयोजन येथे पूर्णपणे संबंध अभिनय प्रयोजन माहिती आहे सर्वांना काय आहे कोण आहे आपले संबंध आचार्य कोण आहेत संबंध अभिग्रह
काय परिणाम म्हणतोय संबंध विग्रहांचा? हरिबोल हरिबोल प्रभूजी आवाज येत नाहीये. हरे कृष्णा. हरे कृष्ण प्रभूजी आवाज असा क्लिअर स्पष्ट येत नाही, असं घुमल्यासारखं म्हणजे शब्द Echo sound. स्पष्ट. कृष्णा. प्रभूजी तुमचा sound आवाज येतो खरंच प्रभूजी. तुटल्यासारखा येतोय. Echo sound येतो प्रभूजी, echo sound. हरे कृष्ण. कारण आहे ना प्रभूजी तुम्ही काय बोलताय ती काय कळतच नाहीये. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. आता येतो व्यवस्थित आवाज? नाही, तो इको साऊंड आहे नाही ना तसंच येतोय प्रभूजी, पहिल्यासारखंच येतोय. Echo sound येतो प्रभूजी त्याचा थोडा घुमल्यासारखा आवाज येतो. हा असं स्पष्ट काय उच्चार काहीच कळत नाहीये. ठीक आहे, 2 मिनिटं द्या. ठीक आहे. ठीक आहे. आवाज स्पष्ट विग्रह त्यांचं बोलणं छान आहे. बाबा गोविंद अभिदय नक्की आचार्य आणि प्रयोजन बाबा गोपीनाथ रघुनाथ दास बसून लवकरात लवकर यमुना यात्रा करणं गरजेचं आहे. यमुना यात्रेला गेलं ना मला ते सगळं व्यवस्थित लक्षात राहतं. आधी वेटीला जायचं, तिथं सगळ्यांचं दर्शन घ्यायचं आणि नंतर बघ वृंदावनला जाऊन चर्चा करायची. ठीक आहे. आपल्या संप्रदायाच्या तत्वज्ञानामध्ये ह्या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे अचिंत्य भेदाभेद तत्व आणि त्यानंतर प्रत्येक तत्वज्ञान जे आहे हे संबंध अभिनय आणि प्रयोजन या प्रकारे समजणे हे अतिशय महत्वाचं आहे. आवाज येतोय का सगळ्यांना व्यवस्थित? इको सारखा आवाज येतो त्यांना सगळ्यांना. व्यवस्थित आवाज येत नाही. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. आता येतो आवाज व्यवस्थित? मी व्हिडिओ बंद करून ठेवला आवाज व्यवस्थित राहा म्हणून, तरी येत नाही. रिअल ते करायचं ना स्पीकर. काय अच्छा. हरे कृष्ण प्रभूजी, ते संबंध अभिधेय आणि प्रयोजन एकदा रिपीट करा ना परत. काही नाही, तुम्ही प्रश्न विचारतो संबंध विग्रह कोणते आहेत आपले, अभिनय विग्रह काय आहेत, संबंध आचार्य कोणते आहेत, अभिनय आचार्य कोणते आहेत. एक महत्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे आपलं जे काही तत्वज्ञान आहे ते नेहमी संबंध अभिनय आणि प्रयोजन या प्रकारे आपण समजण्याचा प्रयत्न करायचा. प्रत्येक ग्रंथामध्ये संबंध अभिनय आणि प्रयोजन दिलेलं आहे किंवा भगवद्गीता जी आहे ती सुद्धा संबंध अभिनय आणि प्रयोजनामध्ये याचं विभाजन होतं. आणि हे 6 अध्याय जे आहेत, पहिले 6 अध्याय संबंध, पुढचे 6 अध्याय अभिनय आणि त्याच्या पुढचे 6 अध्याय प्रयोजन. सर्व धर्मांतरित्यज्य माम एकम शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्य, हे एकदम प्रयोजन आपलं. आणि भक्तियोग जो मधला सांगितलेला आहे ते अभिनय आहे, प्रोसेससाठी कशा प्रकारे करायचं, काय करायचं, आणि त्याच्या आधी संबंध सांगितलेले आहे आपल्याला. हरे कृष्ण. आता येतो का आवाज व्यवस्थित? हो प्रभूजी येतोय. इको होत नाही ना आता? नाही प्रभूजी व्यवस्थित येतोय. ठीक. श्लोक क्रमांक 10. योगी युंजित सततम आत्मानं रहसि स्थिति एकाकी यत चित्तात्मा निराशी अपरिग्रह. योगी व्यक्तीने नेहमी आपले शरीर, मन, आत्मा भगवंतांच्या ठायी युक्त केले पाहिजे. त्याने एकांत स्थळी एकटे राहावे किंवा काळजीपूर्वक मनाला सतत संयमित केले पाहिजे. त्याने आकांक्षा आणि संग्रहाच्या किंवा सामित्वाच्या भावनेपासून मुक्त असले पाहिजे. तर जो योगारूढ स्थिती आहे, योगारूढ व्यक्ती आहे, जो त्या स्थितीमधले पहिली गोष्ट कशा प्रकारे अंतर बाहे बहिर शुची असणं फार गरजेचं. आपण नेहमी तो मंत्र म्हणतो, ओम अपवित्रो पवित्रो वा सर्व अवस्थगतो पिया यत् स्मरेत पुंडरीकाक्ष स बाह्य अंतरः शुची. त्याचा अर्थ असा होतो
ओम अपवित्र पवित्र वा, कोणत्याही परिस्थितीमध्ये पवित्र स्थिती असो वा अपवित्र स्थिती असो, ओम अपवित्र पवित्र वा, सर्व अवस्था गतोपी वा, आणि सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या अवस्थेमध्ये आपण जात असतो. यत् स्मरेत पुंडरीकाक्ष, अशा ठिकाणी अशा वेळेस पुंडरीकाक्ष ज्यांचे म्हणजे कमलनयन जे भगवंत आहेत, पद्मनयन जे भगवंत आहेत, पुंडरीकाक्ष भगवंत आहेत, त्यांच्या स्मरणाने फक्त आपण अंतर्बहिर शुची, आतमध्ये आणि बाहेरपणे पूर्णपणे शुची होतो. तर इथे हा जो योगारूढ व्यक्ती आहे, आता अष्टांग योगाची चर्चा होत आहे, त्यामुळे योगारूढ व्यक्तीला अंतर आणि बहिर शुची, स्वच्छता असणं फार गरजेचं आहे. आपल्या सर्वात महत्वाची तो एक गुण आहे जो वैष्णवांचे 26 गुण सांगितले जातात, त्यातला एक गुण जो आहे तो म्हणजे क्लिनलीनेस, स्वच्छता, शुची. त्यामुळे आपली अंतर्बहिर शुची असणं फार गरजेचं आहे. त्यासाठी ते सांगतायत, भगवंत सांगतायत, योगी व्यक्तीने नेहमी आपले शरीर, मन आणि आत्मा भगवंतांच्या ठायी युक्त केले पाहिजे. त्याने एकांत स्थळी राहावे, काळजीपूर्वक मनाला सतत संयमित केले पाहिजे, आणि आकांक्षा आणि संग्रह यांच्या सामित्वाच्या भावनेतून मुक्त असले पाहिजे. इथे आपण पाहतो तो योगारूढ व्यक्ती आहे, त्याची ती प्रॅक्टिस आहे, त्याचं जे कशा प्रकारे त्यांनी साधना करावी त्याचं वर्णन करण्यात येत आहे, कशा प्रकारे त्या व्यक्तीने भगवंतांचं स्मरण करावं. तात्पर्य, श्रीकृष्णांचा साक्षात्कार ब्रह्म, परमात्मा आणि पुरुषोत्तम श्री भगवान या तिन्ही विविध रूपांमध्ये होतो. श्रीकृष्णाचा साक्षात्कार ब्रह्म, परमात्मा आणि भगवान या तिन्ही विविध रूपांमध्ये होतो. थोडक्यात कृष्ण भावना म्हणजे दिव्य प्रेमामयी भगवत सेवेमध्ये युक्त होणे होय. परंतु जे निर्विशेष ब्रह्म आणि किंवा अंतर्यामी परमात्मा रूपावर आसक्त आहेत ते सुद्धा अंशतः कृष्ण भावना भावितच असतात. तर त्यामुळे आपण ब्रह्मवादींची निंदा, प्रभुपाद बऱ्याच वेळा ब्रह्मवादींना कमी सांगतात, कारण त्यांची जी कृष्ण भावना जी आहे ती अंशतः आहे. जे भगवंतांचं भगवान म्हणून, परमसत्याचं भगवान म्हणून त्यांचे पूजन करतात किंवा त्यांच्या भक्तिमय योगामध्ये लागलेले आहेत, ते भगवंतांची पूर्णत्वामध्ये पूजा करतात. बाकीचे जे आहेत ते अंशतःने पूजा करतात. त्यामुळे जे ब्रह्मवादी आहेत त्यांची निंदा किंवा त्यांच्याप्रती अपराध करणे योग्य नाहीये, कारण तेही योग आरूढ स्थितीमध्ये सध्या आहेत, हे समजणं आपल्याला गरजेचं आहे. पण जे ब्रह्मवादाचं पालन करतात किंवा ब्रह्मांचं पालन करून त्यामध्ये मायावाद टाकण्याचा प्रयत्न करतात, त्यांचं खंडन करणं फार गरजेचं आहे. कारण प्रभुपाद जेव्हाही ब्रह्मवादींचं खंडन करतात, विशेष करून प्रभुपाद त्यावेळेस जे मायावादी जे आहेत, ज्यांचा असा समज आहे की आपण म्हणजे समुद्रातून पाण्याचा एखादा थेंब काढला आणि परत तो पाण्यात समुद्रात टाकला तो समुद्रच होतो, आपणही त्या प्रकारे समुद्रच होणार, म्हणजे आपणही भगवंत होणार आहोत, असा जो तुमचा लोकांचा गैरसमज आहे, अशा लोकांचं भगवंत इथे ते लोक निंदनीय आहेत. पण अशी बाकी ब्रह्मवादींची निंदा करायची नाही, कारण इथे प्रभुपाद सांगतायत ते अंशतः कृष्ण भावना भावित आहेत. निर्विशेषवादी म्हणजे मायावादी म्हणता येणार नाही प्रभूजी. ब्रह्मवादी किंवा निर्विशेषवादी, जे निर्विशेष म्हणजे जे निराकार आहे, निर्गुण आहे, ते भगवंतांचं ब्रह्मण म्हणून ब्रह्मज्योती समजतात ते परम सत्याला. त्यांचा असं समजू शकतो की निर्विशेषवादी त्यांचा समज जी आहे अंडरस्टँडिंग कम्प्लीट नाही. पण तिथे त्या ब्रह्मज्योतीमध्ये लीन झाल्यानंतर तुम्ही भगवंत होऊ शकता, किंवा तुम्ही सध्याही नारायण, नमो नारायण म्हणून तुम्ही भगवंत आहात, मीही भगवंत आहे असे समजणारे आहे मायावादी. आणि जास्तीत जास्त जे अद्वैतवादी आहेत किंवा जास्तीत जास्त व्यक्ती जे निर्विशेषवादी आहेत, ब्रह्मवादी आहेत, ते मायावादाकडे जातात. हो, निर्विशेषवादी आणि ब्रह्मवादी एकच टर्मिनॉलॉजी. त्यांना ब्रह्मज्योतीमध्ये येण्याची इच्छा आहे, पण त्यामध्ये काही जण आहेत जे अद्वैताला मानतात, ते म्हणतात की अद्वैत फिलॉसॉफी जी पूर्ण नाहीये. शंकराचार्यांनी ती फिलॉसॉफी, तत्वज्ञान सांगितलं, त्याच्या वाचनावर गरज होती, त्यावेळेस त्या काळाची ती गरज होती. तर त्यामध्ये तुम्ही भगवंत आणि तुम्ही एक आहे हे मानणं चुकीचं आहे, ती अद्वैताची फिलॉसॉफी. पण त्याच्यामध्ये ते परमसत्य ब्रह्मन जे आहे हे परमसत्य आहे आणि आपण वेगळे आहोत, हे जर कोणाचा समज असेल तर तो बरोबर समज आहे, ज्याला विशिष्ट अद्वैत म्हणतात. ते नंतर येऊन यांनी रामानुजाचार्यांनी एस्टॅब्लिश केला होता तो विशिष्ट अद्वैत. विशिष्ट अद्वैत म्हणजे तुम्ही आणि भगवंत वेगळे आहात हे समजणं फार गरजेचं आहे. आणि त्यामध्ये ब्रह्मवादी जे आहेत हे त्यांना अंशतः कृष्ण भावनावहित असतात, पण जे मायावादी ते कृष्ण अपराधी आहेत, त्यामुळे ते कृष्ण भावनावहित असूच शकत नाहीयेत. अद्वैत म्हणजे एव्हरीथिंग इज वन, सगळं काही एक आहे, आत्मा आणि परमात्मा एक आहे. विशिष्ट अद्वैतामध्ये आत्मा आणि परमात्मा वेगळे आहेत, ते एक नाही आहेत. द्वैत म्हणजे हे चार तत्व आहेत. एक आहे अद्वैत, दुसरं आहे विशिष्ट अद्वैत,
तिसरं आहे द्वैत आणि चौथं अचिंत्य भेदाभेद. बरोबर. तर त्यातमध्ये अद्वैत जे आहे, अद्वैत म्हणजे काहीही फरक नाही, आत्मा आणि परमात्मा फरक नाहीये, ते एक आहे, विश्व तो परमात्मा होऊन जातो असं त्यांचा समज आहे. तो चुकीचा समज आहे हा. त्यामुळे ही अद्वैताची वाणी काय म्हणतो, नको माझ्या कानी म्हणतात. नंतर दुसरं जे आहे ते विशिष्ट अद्वैत, जे रामानुजाचार्य त्यानंतर शंकराचार्यानंतर रामानुजाचार्य आले. रामानुजाचार्यांना अद्वैताचं खंडन करायचं होतं, त्यामुळे त्यांनी त्याचं नाव विशिष्ट अद्वैत म्हणून टाकलं. आणि विशिष्ट अद्वैत म्हणजे आत्मा आणि परमात्मा हे वेगळे आहेत. त्यानंतर मध्वाचार्य आले आणि मध्वाचार्यांनी द्वैत, त्यामुळे मध्वाचार्यांचं जर तुम्ही पेंटिंग बघितलं तर त्यांचं असं फिंगरचं, ते आपल्या पॉलिटिशियनच्या विक्ट्री सारखे नाही होते. ते घेऊन सांगतात. त्यांचं म्हणणं आहे की प्रकृष्ट रूपाने वेगळे आहेत, एकदम प्रखरतेने ते दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. आत्मा आणि परमात्मा पूर्णपणे वेगळे आहेत. पण त्याच्यामध्ये थोडासा महाप्रभूंनी बदल केला. चैतन्य महाप्रभूंनी आल्यानंतर त्याला अचिंत्य भेदाभेद सांगितलं. अचिंत्य भेदाभेद म्हणजे आत्मा आणि परमात्मा हे समान आहेत आणि वेगळे आहेत. गुणात्मक दृष्ट्या समान आहेत, परिणामात्मक दृष्ट्या हे वेगळे आहेत. हे अचिंत्य भेदाभेद तत्व आहे. ते समजणं फार गरजेचं आपल्याला. हा नाही, ते पण बरोबर आहे, पण ते एकदम सगळ्याच गोष्टी वेगळ्या आहेत. त्या दोन गोष्टी कम्प्लिटली वेगळ्या आहेत. आत्मा वेगळा, परमात्मा वेगळा, असं आचार्यांनी सांगितलं, माधवाचार्यांनी सांगितलं. विशिष्ट अद्वैताची तत्व हे त्याच प्रकारचं आहे की आत्मा आणि परमात्मा वेगळे आहेत. पण त्याच्यावरती जास्त प्रखरतेने माधवाचार्यांनी आणखी टीका टिप्पणी केली की ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, त्या तुम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न करू नका. जो एकत्र आणतो तो अपराधी येतो, त्यामुळे त्याला कृष्ण अपराधी म्हणलं जातं. सारखाच, थोडाफार प्रमाण सारखाच आहे, कुठेतरी थोडंसं कमी काही फरक आहे त्याच्यामध्ये. बरोबर. मायापूरला जो चैतन्य गौडी मठ आहे त्याच्यामध्ये सारी आचार्यांचे पोहे आहेत, विग्रह आहेत. ठीक आहे. याप्रमाणे निर्विशेषवादी आणि ध्यानयोगी हे सुद्धा अप्रत्यक्षपणे कृष्ण भावना भावित असतात. तिथे जो ध्यानयोगी शब्द वापरलाय तो कोणासाठी वापरलाय, त्याला आणखीन काय नाव आहे? निर्विशेषवादी आणि ध्यानयोगी हे सुद्धा कृष्ण भावना भावित आहेत. म्हणजे कोण? आपण त्यांच्यावर शिकतोय अष्टांग योगी. अष्टांग योगीच हे ध्यानयोगी आहेत. भगवद्गीतेमध्ये बरेच वेगवेगळी नावं दिलेली आहेत योगांना सुद्धा वेगवेगळे, त्यामुळे योगांचे प्रकार भरपूर असं नाहीये. योगामध्ये कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग आणि भक्तियोग या 4च योगांचं वर्णन केलेलं आहे. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. इथे कर्मयोगाचं सकाम कर्म, निष्काम कर्म म्हणून येतो. जेव्हा ज्ञानयोग येतो त्याला बुद्धियोग सुद्धा म्हणतात. त्यानंतर जो ध्यानयोग आहे त्याला अष्टांग योग सुद्धा म्हणतात. भक्तियोगाला काही म्हणत नाही, भक्तियोग भक्तियोग. तर त्यामुळे कन्फ्युज होऊन जाऊ नका. त्यामुळे असं वाटेल की अरे हे काय, ध्यान कुठला, ज्ञान कुठला. त्यामुळे योगाची शिडी आहे ती व्यवस्थितपणे आपण समजून घेतलं तर हे सर्व योग आपल्याला व्यवस्थित समजते. प्रत्यक्षपणे कृष्ण भावनावीत असणारा मनुष्य हा सर्वोत्तम योगी असतो, कारण अशा भक्ताला ब्रह्म किंवा परमात्माचे ज्ञान असते, त्याला परमसत्याचे परिपूर्ण ज्ञान असते. तर निर्विशेषवादी आणि ध्यानवादी योगी हे पूर्णपणे रूपाने कृष्ण भावनाभावित नसतात. तथापि या सर्वांना या ठिकाणी आपल्या विशिष्ट प्रयत्नांना सतत संलग्न राहण्यास सांगण्यात आले आहे, जेणेकरून त्यांना यथासमय परमसिद्धीची प्राप्ती होऊ शकेल. योगाचे सर्वप्रथम कार्य म्हणजे आपले मन निरंतर श्रीकृष्णांवर एकाग्र करणे होय. सदैव श्रीकृष्णांचे स्मरण केले पाहिजे आणि क्षणभरही त्यांचे विस्मरण होऊ देऊ नये. ऑलवेज रिमेंबर कृष्णा, नेव्हर फॉरगेट कृष्णा. भगवंतांवरील मनाच्या एकाग्रतेला समाधी असे म्हणतात. मनाची एकाग्रता साधण्यासाठी मनुष्याने नेहमी एकांत वासात राहणे पाहिले पाहिजे आणि बाह्य विषयांपासून होणारा व्यत्यय टाळला पाहिजे. बरोबर आहे काय? जर एखाद्या व्यक्तीला कृष्णाची प्राप्ती करायची असेल तर एकांत वासात राहणं गरजेचं आहे आणि बाह्य व्यत्यय जो आहे तो टाळला पाहिजे. अच्छा, सत्ययुगामध्ये शक्य होतं, आता नाहीये. आपण भक्तियोगाचं पालन करतोय. कृष्ण भावनामध्ये आपल्याला हे तत्व सांगितलं जातं का एकांतात राहणे. आपल्याला नेहमी भक्तांच्या संघात राहायला सांगितलं होतं. आपल्याला ज्या प्रकारे मौन पाळायचं नाहीये. मौन म्हणजे आपल्याला कृष्णाबद्दल चर्चा करायची आहे,
त्याचप्रमाणे आपला एकांत म्हणजे भक्तांबरोबरचा संघ. या भौतिक व्यक्तीचा संघ न घेता भक्तांबरोबरचा संघ घेणं हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे इथे आपण जेव्हा शिकतोय, प्रभुपाद जरी कृष्ण भावना भाविक ह्या गोष्टीवर चर्चा करत असेल तरी एकांत जो आहे हा तो एकांत नाही की हिमालयात निघून जायचंय, कुठल्या तरी वनात जाऊन बसायचंय, असं नाही येत. आपल्यासमोर उदाहरण आहे कोणाचं? भरत महाराजांचं. मनुष्याने नेहमी एकांतवासात राहिले पाहिजे आणि बाह्य विषयांपासून होणारा व्यत्यय टाळला पाहिजे. त्याने अत्यंत काळजीपूर्वकरित्या आपल्या साक्षात्कारासाठी अनुकूल असणाऱ्या परिस्थितीचा स्वीकार केला पाहिजे आणि साक्षात्कारात बाधक असणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीचा त्याग केला पाहिजे. कोण सांगतंय? अनुकूल्यस्य कोण सांगतो? कुठे? भक्तिरसामृत सिंधूमध्ये. भक्तिरसामृत सिंधूमध्ये सांगतात. ही पहिली व्याख्या आहे भक्तियोगाची. अनुकूल्यस्य संकल्प प्रतिकूल्यस्य वर्जनम. परिपूर्ण निश्चयाने युक्त होणारे होऊन त्याने स्वामित्वाची भावनेने गुंतणाऱ्या अनावश्यक भौतिक वस्तूंच्या प्राप्तीसाठी अतिप्रयास करू नये. जेव्हा मनुष्य वास्तविकपणे कृष्ण भावना भावित होतो तेव्हा या सर्व पूर्णावस्थांचे त्यांनी नियमांचे पालन पूर्ण रीतीने होते. कारण प्रत्यक्ष कृष्ण भावना म्हणजे आत्मसंयम होय आणि यामध्ये स्वामित्वाच्या भावनेला मुळीच वाव नाही. श्री रूप गोस्वामी कृष्ण भावनेचे स्वरूप पुढील प्रमाणे सांगतात. अनासक्तस्य विषयान यथार्मुह्ययुज्यत निर्बंध कृष्ण संबंधे युक्त वैराग्यम उच्यते. पापंचितया बुद्ध्या हरिसंबंध वस्तुना मुक्षुभि परित्यागो वैराग्यम फाल्गु कथयते. अनासक्तस्य विषयान यथार्थ म्हणून उच्यते. जेव्हा मनुष्य कोणत्याही गोष्टीवरती आसक्त नसतो, अनासक्तस्य, पण त्याच वेळी तो जेव्हा श्रीकृष्णांशी संबंधित सर्व गोष्टींचा स्वीकार करतो तेव्हा तो स्वामित्वाच्या भावनेतून वास्तविकपणे मुक्त झालेला असतो. निर्बंध कृष्ण संबंधे युक्त वैराग्य उच्चते. त्यामुळे त्याच्या जवळची कोणतीही गोष्ट जी आहे जेव्हा तो कृष्णाच्या संबंधात जोडतो त्याला युक्त वैराग्य म्हणतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे मर्सिडीज जरी असेल आणि ती भगवंतांच्या सेवेत तो लावत असेल तर ते युक्त वैराग्य आहे. त्यामुळे एखाद्या भक्ताने भरपूर पैसे कमावेत की नाही हा प्रश्न पडतो. खूप श्रीमंत व्हावं की नाही हा प्रश्न पडतो. तर हा श्लोक सांगतो आपल्याला. काय सांगतो? अनासक्तस्य विषयान, कोणत्याही विषय व्यक्ती वस्तूला तो व्यक्ती आसक्त नसतो आणि त्याचबरोबर तो व्यक्ती जो आहे प्रत्येक गोष्टी ज्या आहे त्याच्या जवळची ती भगवंत श्रीकृष्णांशी संबंधित जोडतो. संबंधे कृष्ण निर्बंधम कृष्ण संबंधे निर्बंध कृष्ण संबंधे युक्त वैराग्य उच्चते. अशा व्यक्तीला युक्त वैरागी असं म्हटलं जातं. आणि पुढे ते सांगतात प्रापंचिकया बुद्ध्या हरिसंबंध वस्तूना. आणि असा व्यक्ती आहे जो उलट पक्षी आहे. तो प्रत्येक वस्तू त्या संबंध श्रीकृष्णाशी असल्याचे न जाणता जो सर्व वस्तूंचा त्याग करतो आणि त्याचे वैराग्य हे अपूर्ण आहे. फाल्गु वैराग्य उच्चते कथयते. तो व्यक्तीचं वैराग्य जे आहे ते फाल्गु वैराग्य असं समजलं जातं. कृष्ण भावनाभावित मनुष्य उत्तमपणे जाणतो की सर्व काही श्रीकृष्णांच्या मालकीचे आहे आणि याप्रमाणे तो नेहमी वैयक्तिक स्वामित्वाच्या भावनेतून मुक्त असतो. म्हणून त्याला आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी कोणत्याही गोष्टीची लालसा नसते. कृष्ण भावनेसाठी अनुकूल गोष्टींचा स्वीकार कसा करावा आणि कृष्ण भावनेमध्ये प्रतिकूल गोष्टींचा असणाऱ्या गोष्टींचा त्याग कसा करावा हे तो जाणतो. तो सतत अध्यात्मामध्ये स्थित असणाऱ्या नेहमी भौतिक गोष्टीपासून अलिप्त असतो आणि कृष्ण भावना रहित असलेल्या व्यक्तीशी त्याला काहीच कर्तव्य नसल्याने तो नेहमीच एकटा राहतो. म्हणून कृष्ण भावनाभावित मनुष्य हा परिपूर्ण योगी असतो. तर त्यामुळे कृष्ण भावनाभावित भक्त जे आहेत हे सगळे परिपूर्ण योगी आहेत आणि त्यामुळे परिपूर्ण योगींना काय म्हटलंय दुसऱ्या श्लोकात? संन्यासी. प्रश्न कोणाचा? श्लोक क्रमांक 10. व्यासपुरी. दोनदा भगवंत एका गोष्टी त्याच्या 4 वेळा सांगतात. मागच्या क्लासमध्ये आपण ह्याच्यावर चर्चा केली होती. तुम्ही जर हे योग आरूढ स्थिती जी आहे ती जर पूर्ण वाचली
तर त्याची पूर्ण तुलना भगवंतांनी स्थितधीर मुनी उच्चतेमध्ये केलेले आहे, तेव्हा केलेले आहे. तर जेव्हा कधी त्यांच्या भक्तांचं गुणगान करायचं त्यांना वेळ मिळते, मग ते वेगवेगळ्या प्रकारचे योगी असू शकतात किंवा वेगवेगळ्या योग साधनेमध्ये तो व्यक्ती जो परिपूर्ण असतो त्याचं गुणगान भगवंत करतात. आणि ते गुणगान वेगळं नसणारच आहे. तो व्यक्ती मन आणि इंद्रिय त्याचे नियंत्रित असणार आहे, तो व्यक्ती आसक्त नसणार आहे, त्याने सगळ्या गोष्टींपासून तो निरासक्त झालेला आहे. तो त्याची जीवन जे आहे हे भौतिक क्रियाशील नाही आहे, त्याच्या भौतिक क्रियांचं त्यांनी पूर्णपणे शमन केलेलं आहे. हे कुठल्याही योगामध्ये त्या व्यक्तीला हे करणं गरजेचं आहे. प्रत्याहार किंवा यम नियम आणि प्रत्याहार या 3 गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येक व्यक्तीला कुठल्या ना कोणत्याही योगामध्ये सोडणं गरजेचंच आहे. मग तो कर्मयोग असेल तर कर्मयोगाचे नियम पालन करणं गरजेचं आहे, यम आणि नियम त्यातलं करणं गरजेचं आहे. त्या गोष्टीतून प्रत्याहार गोष्टी सोडणं वगैरे आहे त्या गोष्टी. तर ह्या गोष्टी तो व्यक्ती करतो त्याचं भगवंत सगळ्या ठिकाणी गुणगान करतात. तर जसं आपण कर्मयोगातही पाहिलं त्याचं तुम्हाला ज्ञानयोगातही भगवंत त्यांचं गुणगान करतात. आता इथे अष्टांग योगाची जो परिपूर्ण व्यक्ती आहे त्याचं इथे गुणगान करतात. असे कित्येक श्लोक आहेत भगवत ते जे पुन्हा भागवतात येतात, फक्त 1-2 शब्दांचा फरक असतो. जसं मनमनाभव मध्ये मदभक्त हा श्लोक आहे, हा 2दा येतो, 9व्या अध्यायात येतो आणि पुन्हा 18व्या अध्यायात येतो. शेवटचं फक्त तेवढा थोडासा फरक आहे, बाकी सर्व काही सर. तसं बरेच श्लोक आहेत जे श्रीमद भगवद्गीतेतही आणि भागवतातही ते श्लोक येतात. अजून जो प्रश्न कोणाचा? श्लोक क्रमांक 11-12. शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिरम आसनम आत्मनः न अति उच्चित्रम न अति उच्चित्रम नापि नीचम चैलाजिन कुशोरतरम तत्रैकाग्रम मनः कृत्वा यच्चित्त इंद्रिय क्रियः उपविश्यासने युज्य योगम आत्मविशुद्धते. योगाभ्यासासाठी मनुष्याने एकांत स्थळी जाऊन भूमीवर कुशासन करावे आणि ते मृगचर्म व मृदू वस्त्राने आच्छादित करावे. आसन उंचावर असू नये किंवा अत्यंत खाली असू नये. तसेच आसन पवित्र स्थळी असावे. त्यानंतर योगी व्यक्तीने आसनावर दृढतापूर्वक बसावे आणि मन इंद्रिय क्रिया यांचे संयमन करून आणि मनाला एकाग्र करून हृदय शुद्ध करण्यासाठी योगाभ्यास करावा. तर एक बेसिक प्रॅक्टिस काय अष्टांग योगाची त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. एकदम त्यांची काय बेसिक गरज आहे ही की कशा प्रकारे आसन टाकावं, कशा प्रकारे बसावं. आणि विशेष करून उपद्रवी कलियुगातल्या जीवात्म्यांना हे शक्य नाहीये, त्यामुळे चैतन्य महाप्रभूंनी येऊन आपल्या सर्वांसाठी खूप कृपा करू. आपण 16 माळा एका ठिकाणी कसून केल्या म्हणजे आपल्या जीवनाचं ते त्या दिवसाचं आणि जीवनाचं ते खूप मोठं सक्सेस आहे. तर पण याचा अर्थ असा नाही, बऱ्याच वेळा फक्त हरे कृष्ण महामंत्र जपाचा काहीही नियम नाही आहेत, त्या गोष्टीचा फार बरा दुरुपयोग करतात आपल्या जीवनामध्ये. आपणही या गोष्टींचं पालन करणं गरजेचं आहे. एकाकडे चित्ताने आपल्याला काय म्हणजे ते असं मृगचर्म आणि ह्या सगळ्या गोष्टी आणण्याची गरज नाहीये, पण एका ठिकाणी चांगलं आसन टाकून बसणं फार गरजेचं. कारण आसन जे आहे हे फार महत्वाची गोष्ट आहे. आसन टाकून बसणं, कोणतीही पूजा करताना आसन करणं, आपण ज्या काही आपल्याला विधी शिकवलेल्या आहेत आपल्या भक्तीमध्ये त्या फार महत्वाच्या आहेत. जसं जेव्हा जमिनीवरती आपण बसतो, जमिनी आहे ही भूमाता आहे आणि त्या मातेवर असताना तिथे त्याच्यावरती आसन असणं फार गरजेचं आहे, जेणेकरून आपला जो संपर्क आहे म्हणजे आपल्या पृष्ठभागाचा संपर्क जमिनीशी मातेशी होतो. तर तो असं नाही. जसं ज्याप्रमाणे त्याच्या पाठीमागे आणखीन एक कारण असं आहे की आपण जेव्हा बसतो, आता योग अष्टांग योगाची योग आहे, त्याच्यामध्ये योग मुद्रा वगैरे येतात. त्या योग मुद्रेमध्ये व्यक्तीने बसावं, ध्यान धारणा करावी, त्याबरोबर शिखा असणे आणि शिखा बांधून ठेवणे, ह्या बऱ्याच गोष्टींच्या पृथ्वी नियम आहेत. असं सांगितलं तर जेव्हा तुम्ही योग मुद्रेत बसता, जेव्हा तुमचे पाय आसनावरती असतात, आसनापेक्षा खाली नसतात आणि तुमची शिखा बांधलेली नसते, त्यावेळेस तुमची जी योग साधनेतून जी तुमच्या विशेष एनर्जी निर्माण होते, विशेष ऊर्जा जी निर्माण होते ती दुसरीकडे प्रवाहित होत नाही. जशी शिखा मोकळी सोडली तर तिथून ती प्रवाहित होते. जर आपली मुद्रा नसेल तर तिथून प्रवाहित होते.
आपण जर असं कुठेही चालत बसत म्हणजे कित्येक वर्षानंतर भक्तांना हे सांगावं लागतं की तुम्ही चप्पल घालून जप करणं योग्य नाहीये तसं. आपण बघतो काही कारणास्तव काही भक्तांना ते घालावं लागतं किंवा काही, पण एका ठिकाणी बसून आसनावरती बसून मन एकाग्र करून जप करणं हे फार महत्वाचं आहे. कारण तशीच आपली हळूहळू वृद्धी होणार आहे. जर आपण असंच परवाच्या दिवशी एका भक्ताला मी फार विचित्र अवस्थेमध्ये जप करताना पाहिलं. तो भक्त जो आहे बेडवरती असा आडवा पडला होता आणि हरे कृष्ण मंत्राचा जप करत होता. तर तुम्हाला आई मध्ये एक्स्ट्रा मला आहे, अरे एक्स्ट्रा मला म्हणून काय? मग आपण खरंच जपाचं नाम प्रभू म्हणतो त्यांना आपण, मग ह्या व्यक्तीचा आपण खरंच सन्मान करतोय का? आपण झोप येते म्हणून उठणं आणि चालणं हे योग्य आहे, समजू शकतो, पण त्यानंतर आपली जर झोप उडाली असेल तरी आपण तिथे त्या खरंच आपण त्या जपाचा सन्मान करतोय का, त्या नामप्रभूंचा सन्मान करतोय का पाहणं गरजेचं आहे. आपले भक्ती गिरीराज भागवत स्वामी महाराजांचा जपा सेमिनार तुम्ही अटेंड केला असेल, त्यामध्ये बऱ्याच प्रकारचे जपा सांगतात. ते रडा जपा सांगतात, हरे कृष्ण कृष्ण म्हणजे कोणत्या म्हणजे माताजींचा असेल की कोणी कसल्या प्रकारची साडी घातली आणि मग एवढींचा असू शकतो की कोण कसा जपतोय, कसा बसतोय, कसा बोलतोय, अशा प्रकारच्या टेम्पल हॉलमध्ये जपा करत असेल तर त्याला काही अर्थ नाहीये. अशा पवित्र स्थानी येऊन अशा पवित्र सगळ्या भक्तांच्या संघामध्ये एक छानसं यज्ञकुंड आहे, खूप छान जागा आहे आणि तिथे बसून काहीतरी विचित्र करणं हे योग्य नाहीये. त्यानंतर महाराज सांगतात दुसरा आणखी एक महत्त्वाचा तो म्हणजे मोबाईल जपा, टीव्ही जपा, नोटीस बोर्ड जपा. बऱ्याच भक्तांना पाहायचं म्हणजे प्रदक्षिणा करत 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 आपल्या प्रदक्षिणेमध्ये जे काही आहे ते सगळे नोटीस बोर्ड त्यांचे वाचून होतात त्या 2 तासामध्ये. त्या सगळ्या नोटिसा वाचून होतात किंवा आपण घरामध्ये बऱ्याच गोष्टी करून मोकळे होतो. न्यूजपेपर जपा, किचन मध्ये म्हणजे बघितलेलं आहे डाव्या हाताने उजव्या हाताने जप आणि डाव्या हाताने कुकिंग. तर ह्या गोष्टी आता ते टाळणं फार गरजेचं आहे. आपण ह्या स्थितीमध्ये आलेलो आहोत की आपण नवभक्त नाहीये ज्यांना सांगितलं की रे बाबा नाही जप कर तू, काही नियम नाहीये, आंघोळ नाही केली तरी चालेल. बेसिक ज्या गोष्टी आहेत की सकाळी स्वच्छ आंघोळ करणे, स्वच्छ कपडे घालणे, ब्रह्ममुहूर्तात जप करणे, आसनावरती बसून जप करणे आणि जास्तीत जास्त मनाला एकाग्र करून जप करणे हे फार महत्वाचं आहे. कधी कधी भक्त म्हणतात अरे आपल्यासाठी नाहीये ते, अष्टांग योगींसाठी आहे, आपल्यासाठी नाहीये ते, ध्यान योगींसाठी आहे, ज्ञानयोगींसाठी आहे, कर्मयोगींनी त्यांचे नियम पालन करावे. नाही, तेव्हा कर्मयोगात सांगितले निष्काम कर्मयोग आपल्यासाठी येतो. आपण स्वतःला भक्त योगी म्हणून जे काय, निष्काम कर्मयोग काय, भगवंतांना अर्पित करायचं, भगवंतांना स्मरून आपण कार्य करायचं. त्यामुळे हे जे योगविधी मागे प्रश्न विचारला होता कोणी की आपल्याला जर माहिती भक्ती योग श्रेष्ठ आहे, भगवंतांनी बाकीचे योग का सांगितलंय? हे योग सांगायच्या पाठीमागे हेही महत्वाचं कारण की तुला त्या गोष्टीतून जायचं प्रत्येकाला. जेव्हा तू त्या गोष्टीतून जाणार आहेस त्यावेळेस तुला ह्या गोष्टींचं पालन कठोरतेने करणं गरजेचं आहे. फक्त आपण सांगतो की मग मला कृष्णप्रेमाची प्राप्ती करायची, कृष्णप्रेम ही फार उच्च स्तराची गोष्ट आहे. मग त्या उच्च स्तराच्या गोष्टीवरती आपण प्राप्त करणार असेल आणि भक्तियोगासारखा उच्च मार्ग जर आपल्याला मिळाला असेल तर त्याला कित्येक काळजीपूर्वक घेणं गरजेचं आहे आपल्याला सर्वांना. तर त्यामुळे ही जी विधी सांगितलेली आहे त्या विधीचं थोडंफार प्रमाणात आपणही पालन करणं गरजेचं आहे. हरे नाम नामैव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. कल आणि ब्रह्मयुक्त युगामध्ये मुक्तीचे एकमात्र साधन म्हणजे पवित्र हरिनामाचे कीर्तन होय. अन्य कोणतीही गती नाही, अन्य कोणतीही गती नाही, अन्य कोणतीही गती नाही. ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. तशा प्रकारे हरे नाम हरे नाम केवळ कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. श्लोक क्रमांक 13-14. काय प्रश्न आहे 11-12 समम काय ग्रीवत धार्य समं काय शिराग्रीवं धारयन्. आज नाही. समम काय शिरम ग्रीवम समं काय शिरोग्रीवं संप्रेक्ष नासिकाग्रम धारयन् अचलं स्थिरः संप्रेक्ष्य नासिकाग्रम् समदीश अनवलोकयन् स्वं दिशः च अनवलोकयन् प्रशांतात्मा विगतभिः प्रशान्तात्मा विगतभिः वर्ते स्थितः
ब्रह्मचरी व्रते स्थितः इतो युक्त आसित मत्परः मनः संयम्य मतचित्तयुक्तः मत्परा शब्द त्या श्लोकात येतो. युक्त आसित मत्परा. जे भक्त सांगत ना हा श्लोक त्याला ओरल एक्झाम द्यायची गरज नाही. ऑनलाईन भक्तांनी गुगल सर्च करायचं नाही मग बघतो. हरे कृष्ण प्रभु जी क्लास ले रहा हूँ, मैं करता हूँ आपको क्लास के बाद फोन. तो माझ्यामध्ये मला नाही माहिती. मी तुम्हाला होमवर्क आणि प्रश्नाच्यासाठी विचारतो जेणेकरून मला समजेल ते. बऱ्याच भक्तांनी होमवर्क दिलेला नाहीये मागचा, बरोबर ना? एक 3 किंवा 4 माताजींचं फक्त आलेलं माझ्याकडे. प्रश्न माहिती का काय होता? आजच्या क्लासमध्ये कोण कोण नव्हतं? तुम्ही पण नव्हतं? हा तुम्ही दाखवा, तुमचं आलंय बरोबर. हो तुमचं आलंय. ठीक आहे. येस, मनुष्याने आपले शरीर, मन, मस्तक सगळ्यांना परत एक्झाम द्यायची आहे. लक्षात घ्या. तर येतो ना हा शब्द युक्त असत मत करा. माझ्यामध्ये स्थित आहे आणि मी त्याच्यामध्ये स्थित आहे. जेव्हा लक्ष करून नाही ऐकते तोच आहे का? येस लॉयर बोला. मनुष्याने आपले शरीर, मन आणि मस्तक उभ्या सरळ रेषेत धरावे आणि नासिकाग्राकडे स्थिर दृष्टीने पहावे. याप्रमाणे अविचलित आणि संयमित मनाने भयरहित होऊन कामजीवनापासून परिपूर्ण मुक्त होऊन आणि त्याने हृदयात माझे ध्यान करावे आणि मला जीवनाचे परम लक्ष करावे. तात्पर्य खूप छान दिले प्रभुपादांनी, पण तात्पर्य वाचलं त्याच्यावरती. हा महत्वाचा श्लोक आहे. त्या श्लोकातले बरेच काही गुण जे आहेत हे भक्तांमध्ये असणं फार गरजेचं आहे. प्रशांत आत्मा, विगत भी, ब्रह्मचर्य व्रते स्थित, मनसंयम फार महत्वाच्या गोष्टी आहेत. ह्याच्यात संयमित मनाने भयरहित होऊन फार महत्वाचं आहे. कारण भय जो आहे हा सगळ्यात भयंकर अशी गोष्ट आहे. पवर्ग माहिती सगळ्यांना ऐकलं असेल. काय पवर्ग म्हणजे काय? प प द ध म. जो व्यक्ती भौतिक स्तरावरती आहे, भौतिक भोग वृत्तीमध्ये लागलेला आहे, तो प वर्गामध्ये अडकलेला आहे. प म्हणजे काय? म्हणजे परिश्रम. प म्हणजे परिश्रम. प म्हणजे परिश्रम, प म्हणजे पेन, ब बंधन, म्हणजे बंधन, म भ म्हणजे भय, ब म्हणजे बंधन आणि फ म्हणजे फेस. म म्हणजे मृत्यू. भ म्हणजे भय. परिश्रम इतका करतो. तर ह्याचं जर उदाहरण पाहिजे असेल तर तुम्हाला गाढव एक उत्कृष्ट उदाहरण आहे, किंवा बैल हे उदाहरण आहे. हे पवर्गामध्ये आहेत. तर आपल्याला अशा प्रकारे पवर्गातून बाहेर निघायचं आणि त्याच्यामध्ये सर्वात भयंकर असं भय आहे. आणि भय कोणत्या गोष्टीमुळे येतं? जेव्हा व्यक्ती आसक्त असतो, जेव्हा व्यक्ती स्वतःला शरीर समजून शरीराशी आसक्त असतो आणि या शरीराशी संबंधित ज्या काही गोष्टी आहेत त्या संबंधित गोष्टींना आसक्त असतो आणि ती गोष्ट आपल्यापासून दुरावेल याचं त्याला भय असतं. कोणीतरी व्यक्ती माझ्यापासून दुरावेल त्यामुळे त्याची मी काळजी घेतो, त्याचं त्याला भय असतं. कोणती आवडती गोष्ट आहे ती माझ्यापासून दुरावेल त्याची त्याला काळजी असते, त्यामुळे त्याला भय असतं. किंवा त्या शरीराला काहीतरी होईल, त्या शरीराच्या डोक्याच्या काळ्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत कोणतीही गोष्ट व्यक्तीला गमवायची त्याची इच्छा नसते. त्या प्रत्येक गोष्टीला तो आसक्त होऊ शकतो. आम्ही मुलांचा ग्रुप घेऊन तिरुपतीला गेलो होतो आणि एका मुलाचे असे मोठे केस होते आणि त्याला अशी मागे ती पोनीटेल बांधायची सवय होती. आणि तिथे गेल्यानंतर इथूनच सुरुवात केली होती सगळ्यांनी की असे केस कापायचे त्यावेळेस. आणि तो एकदम दृढ निश्चय होता, काही झालं तरी केस कापणार नाही कापणार. तो एकदम दृढ निश्चय होता. आणि तिथपर्यंत गेलो, पुष्कर तीर्थामध्ये सगळ्यांनी स्नान केलं, परत बाहेर आले. त्याच्यानंतर त्यांनी सगळ्यांनी ठरवलं अरे जायचं. त्यावेळी मी काहीच तुम्ही काही पण करायला ना. आणि तिथे काय गेलं, तिथे गेल्यानंतर काय झालं माहित नाही. त्याला भरपूर सांगितलं अरे बालाजीसाठी भगवंतांसाठी तुझी केस दे, असं कर. अजिबात तयार नव्हतं. आणि तिथे जाऊन डायरेक्ट तो बसला समोर आणि केस काढली आणि केस काढल्यानंतर तो ऍक्च्युली रडला.
आणि मी काय चुकी केली, झाली, मला केस कापायची नव्हती, मला माहित नाही कोणत्या प्रवाहात राहिलं गेलं. तर माणूस कोणत्याही गोष्टीला आसक्त होऊ शकतो या जगामध्ये, आणि ती आसक्ती जी आहे ती त्याला भय निर्माण करते. आणि त्यामुळे मृत्यू जे आहे हे अतिशय भयंकर किंवा भय निर्माण करणारी गोष्ट आहे. या जगातलं सगळ्यात मोठं भय जे आहे ते मृत्यूचं भय. त्यामुळे अवश्य रक्षिवो कृष्णा येई विश्वास, कृष्ण माझं नक्की रक्षण करतील हा विश्वास भक्तांना असणं फार गरजेचं. आणि असा भक्त बिनधास्त राहू शकतो. एका माताजींना रिसेंटली काही कॅन्सर झाला आणि त्यांना भक्तिरसाळ महाराजांना मी त्यांच्याकडे घेऊन गेलो होतो. महाराजांचं हे मी प्रत्येकाला ज्यांना कोणाला भेटतो मी हे महाराजांचं जे वार्तालाप आहे त्यांच्यावर तो सांगतो. तर माताजी खूप डिप्रेशन मध्ये होत्या, भरपूर सेवा करणाऱ्या माताजी, फार फार ऍक्टिव्ह आहेत त्या. तर फार खूप डिप्रेशन मध्ये होत्या माताजी, आणि त्यांना वाटत होतं की संपलं आता, माझं काही राहिलंच नाहीये, माझी भक्ती संपली, माझ्या सेवा गेल्या, माझं सगळं गेलं. म्हणजे महाराजांना सांगत होतं. महाराज मग त्यांना म्हणाले की कृष्ण भावनावळी जे काही शब्द आहेत त्या शब्दांच्या व्यतिरिक्त मग ते तुम्ही शरणागती म्हणू शकता, तुम्ही त्याला सहनशीलता म्हणू शकता, तृणागती सुनी, बरेच काही श्लोक सांगू शकता. हे वेगवेगळे फॉर्म्युले कृष्ण भावनेमध्ये दिले की कुठल्याही गोष्टीतून बाहेर निघण्यासाठी. एक दुसरा आणखी एक फॉर्म्युला महाराज सांगतो म्हणाले माताजी, त्याच्यात एक महाराज म्हणाले की एक आणखी फॉर्म्युला सांगतो जो कृष्ण भावनाभावित नाही आहे पण खूप छान फॉर्म्युला आहे. बिनधास्त. कृष्ण भक्त जो आहे तो बिनधास्त आहे, माया भक्त जो आहे तो सदा उदास. तर त्यामुळे बिंदास हा एक फॉर्म्युला आहे. बिंदास या शब्दाचा अर्थ नाहीये हम तो बिंदास भाई काय आम्ही अभ्यास जता सोमा बघू आम्ही अभ्यास भक्तिशास्त्रीचा बघू एक्झाम आल्यानंतर आम्ही बिंदास नाही. कवीने सांगितलं बिंदास राहायचं, महाराजांनी सांगितलं बिंदास राहायचं. मग महाराज त्यांना सांगत होते की बिंदास म्हणजे औषध बघू आठवड्यातून एकदा खाईल, आराम बघू नंतर कधीतरी करेल, असं नाही. बिंदास म्हणजे केअरलेस नाही राहायचं. जो व्यक्ती बिंदास्त आहे तो बिंदास्त काय, कारण कृष्ण माझं नक्कीच रक्षण करतील. अवश्य रक्षिबो कृष्णा येई विश्वास. त्यामुळे आपल्याला हा विश्वास दृढ करणं फार गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण हा दृढ विश्वास करू त्यावेळेस आपण भयरहित होऊ. त्यामुळे आपली योग साधना करताना, हरिनामाचा जप करताना भयरहित होऊन जप करणं फार गरजेचं आहे. आपल्या जपामध्ये विचलित होण्याचं कारण आपलं मन आहे, आपण सांगतो, आणि हे मन जे आहे ते नेहमी भयात असतं. माझी कुठली पोझिशन तर जाणार नाही, माझा कोणी अपमान केला त्यामुळे त्या माणसाचा मी कसा बदला घेऊ, किंवा मी कोणत्या प्रकारे घरातली ही गोष्ट वाचू, माझ्या नोकरीतली ही गोष्ट वाचू, ह्या गोष्टीत आणि ह्या चिंतेतच माणूस जास्त लागलेला आहे. त्यामुळे या भयरहित जपाला, भयरहित जप ज्या व्यक्तीने केला तो एकदम उत्तम प्रकारचा जप होणार आहे. त्यामुळे हा जो शब्द आहे फार महत्वाचा आहे. संयमित मनाने भयरहित होऊन त्या व्यक्तीने योग साधना करणं गरजेचं आहे. आणि विशेष करून इथं अष्टांग योगीची चर्चा होती. अष्टांग योगी जे आहे ते एकांतात बसणार आहेत. एकांतात असताना बाबा मला त्या जंगलात असताना कोणी येऊन खाणार तर नाही, मारणार तर नाही, काही माझ्यावरती काही घात तर होणार नाही, याचं भय त्या व्यक्तीला नाहीये. आणि त्यामुळे तो भयरहित होऊन तिथे तो साधना करतो. तर त्याच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, एक पूर्ण योगी होण्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आसक्तीपासून आपल्याला दूर जाणं. हे फार महत्वाची गोष्ट. आणि आसक्ती ही कुठल्याही प्रकारची असू शकते. त्यामुळे आपण शरीर नाही आत्मा आहे, आपण शरीर नाही आत्मा आहे, आपण शरीर नाही आपण आत्मा आहोत, हे वारंवार आपल्याला सांगणं गरजेचं. तात्पर्य श्रीकृष्णांना जाणावे हे जीवनाचे ध्येय आहे. श्रीकृष्ण हे प्रत्येक जीवांच्या हृदयात चतुर्भुज विश्वरूप परमात्मा स्वरूपामध्ये स्थित असतात. योगाभ्यास हा या अंतर्यामी विष्णुरूपांचा शोध घेण्यासाठी केला जातो. या व्यतिरिक्त योगाभ्यासाचा इतर कोणताही हेतू नाही. अंतर्यामी विष्णुमूर्ती म्हणजे मनुष्याच्या हृदयात वास करणारे श्रीकृष्णांचे विस्तारित रूप आहे. या विष्णुमूर्तीचा साक्षात्कार करणे हा ज्यांचा उद्देश नाही तो विनाकारण नकली योगाभ्यासामध्ये गुंतलेला आहे. त्याचा योगाभ्यास म्हणजे निश्चितपणे वेळेचा अपव्ययच आहे. श्रीकृष्ण हेच जीवनाचे अंतिम ध्येय आहेत आणि मनुष्याच्या हृदयात स्थित असलेल्या विष्णुमूर्ती हे योगाभ्यासाचे उद्दिष्ट आहे. या हृदयस्थित विष्णुमूर्तीचा साक्षात्कार करण्यासाठी मनुष्याने कामजीवनाचा परिपूर्णपणे त्याग केला पाहिजे आणि त्यासाठी त्याने गृहत्याग केला पाहिजे व एकांत स्थळी वर सांगितल्याप्रमाणे आसनस्थ होऊन एकटे राहिले पाहिजे. घरामध्ये किंवा इतरत्र नेहमी मैथून करून आणि तथाकथित योग वर्गास उपस्थित राहून कोणीही योगी होऊ शकत नाही. मनुष्याने मन संयमित करण्याचा आणि सर्व प्रकारची इंद्रियवृत्ती टाळण्याचा, ज्यामध्ये मैथुन जीवन प्रमुख आहे, अभ्यास करणे आवश्यक आहे.
महान ऋषी याज्ञवल्क यांनी ब्रह्मचर्याच्या नियमाबाबतीत सांगितले आहे की कर्मणा मनसा वाचा सर्वावस्तू सर्वदा सर्वत्र मैथुन त्याग ब्रह्मचर्य प्रचक्षते. सर्व काळी सर्व परिस्थितीमध्ये सर्व ठिकाणी कर्म व मन आणि वाचेपासून मैथुन त्याग करण्यास सहाय्य व्हावे हाच ब्रह्मचर्य व्रताचा उद्देश आहे. ब्रह्मचर्य प्रचक्षते असं सांगितलेलं आहे. जो व्यक्ती कर्मणा मनसा वाचा सर्व अवस्थास्तु सर्वदा, नेहमी प्रत्येक अवस्थेमध्ये काया वाचा आणि मनसा या तिन्हीद्वारे तो सर्वत्र मैथुन त्यागो हा व्यक्ती आहे तो ब्रह्मचर्य प्रचक्षते. त्याला आणखीन एका वाक्यात सांगितले आहे की ब्रह्मचर्याच्या शब्दाची व्याख्या सांगतात ब्रह्मे चरती इति ब्रह्मचारी. जो ब्रह्मांवरती चरण करतो तो ब्रह्मचारी. त्या प्रकारे गाई जी आहे तिला जर चरायला सोडला तर ती चरत 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 बसते सगळीकडे. त्याच प्रकारे नेहमी जे ब्रह्मचर्याचं पालन करतो त्याचा विचार जो आहे हा परम सत्याचा म्हणजे भगवंतांचा असणं गरजेचं आहे. ब्रह्मे चरती इति ब्रह्मचारी ते फार महत्वाचं आहे. दुसरा आणखी ब्रह्मचारी शब्दाचा व्याख्या सांगताना सांगितलं जातं ब्रह्मचारी गुरुकुले वसंतहांतो गुरुर हेतो. जो ब्रह्मचारी आहे तो गुरुकुलमध्ये ब्रह्मचारी गुरुकुले वसंतहांतो राहतो. कशासाठी? गुरुर हेतो. फक्त गुरूंच्या हितासाठी तो व्यक्ती राहतो, स्वहितासाठी तिथे राहत नाही तो. तर जेव्हा आपण गुरूंच्या हितासाठी कृष्णाच्या प्रसन्नतेसाठी कृष्णाच्या स्मरणामध्ये राहत आहोत त्यावेळेस ब्रह्मचर्याचं पालन करणं हे सोपं होऊन जातं. त्यामुळे याज्ञवल्कांची जी व्याख्या आहे ब्रह्मचर्याची फार महत्वाची. कर्मणा मनसा वाचा सर्व अवस्थास्तु सर्वदा सर्वत्र मैथुन त्याग ब्रह्मचर्य प्रचक्षते. तेव्हापासून 5 वर्ष वयाच्या मुलांना गुरुकुल आणि आध्यात्मिक गुरूंच्या आश्रमात पाठवले जाते आणि गुरु त्या लहान मुलाला ब्रह्मचर्यात राहण्याची कडक शिस्त लावतात. अशा प्रशिक्षणाशिवाय कोणीही कोणत्याही प्रकारच्या योगामध्ये प्रगती करू शकत नाही. मग तो ध्यान किंवा ध्यान ज्ञान किंवा भक्ती योग असो. तथापि जो मनुष्य केवळ आपल्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवून तेही नियमबद्ध गृहस्थ जीवनाचे नियमांचे पालन करतो त्या मनुष्याला सुद्धा ब्रह्मचारी म्हटले जाते. प्रभुपादांनी गृहस्थ ब्रह्मचारी हे एक टर्मिनॉलॉजी मध्ये इंट्रोड्यूस केली. त्याच्या आधी कधी गृहस्थ ब्रह्मचारी प्रकार नव्हता. प्रभुपाद इथे सांगतात गृहस्थ जीवनामध्ये राहून फक्त आपल्या पत्नीसमोर नियमबद्ध परिस्थितीमध्ये तो गृहस्थ जीवनाचे नियमांचं जेव्हा पालन करतो त्याला गृहस्थ ब्रह्मचारी असं म्हटलं जातं. अशा संयमित गृहस्थांच्या भक्तिपंथामध्ये स्वीकार करता येतो, परंतु ज्ञान आणि ध्यान पंथामध्ये गृहस्थ ब्रह्मचारीला प्रवेश दिला जात नाही. त्यांना कोणत्याही तडजोडीशिवाय संपूर्ण ब्रह्मचर्य व्रत अनिवार्य असते. भक्ती संप्रदायामध्ये गृहस्थ ब्रह्मचार्याला संयमित मैथुन भोग करण्याची अनुमती असते, कारण भक्ती योग इतका प्रभावी आहे की दिव्य भगवत सेवेत युक्त झाल्यामुळे आपोआप मैथुन भोगाच्या आकर्षणापासून मनुष्य मुक्त होतो. भगवद्गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायातल्या 59व्या श्लोकात सांगण्यात आलंय विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनां रसवर्ज्य रसोपस्य परम दृष्ट्वा निवर्तते. गोविंदास द हायर टेस्ट. तो व्यक्तीला हायर टेस्ट मिळते. इतरांना स्वतःहून इंद्रियतृप्तीपासून विरक्त होण्यास बाध्य व्हावे लागते, परंतु भगवत भक्ताला उच्च प्रतीचा रस म्हणजे हायर टेस्ट प्राप्त झाल्यामुळे तो इंद्रिय तृप्तीपासून आपोआप विरक्त होतो. भक्ता व्यतिरिक्त इतर कोणालाही या उच्च रसाचे ज्ञान नसते. जेव्हा ब्रह्मचारी आश्रमात राहतात मंदिरात तर ते ब्रह्मचारी आश्रमात राहताना त्यांच्याकडेही मन आहे, त्यांच्याकडे इंद्रिय आहेत आणि त्या ब्रह्मचार्यांना सुद्धा मन आणि इंद्रिय विचलित करतात. त्यामुळे असं मी नेहमी सांगतो की तारेच्या कसरत आहे, ती तारेवरची कसरत आहे किंवा इट्स लाईक वॉकिंग ऑन शार्प रेझर असं म्हणतो आम्ही, की कधी थोडं जरी रस्त्यातील नजर हाती दुर्घटना घटी तर तशा प्रकारे. तर अशा परिस्थितीमध्ये एवढ्या भयंकर कलियुगामध्ये आणि एवढा मायाचा प्रभाव वाढलेला असताना सुद्धा इस्कॉनच्या इतक्या मंदिरांमध्ये व्यक्तीचं ब्रह्मचर्याचं पालन करू शकतात. तर त्याच्या पाठीमागचं कारण हेच आहे रसवर्ज्य रसोपस्य परम दृष्ट्या निवर्तन्ते, की त्या व्यक्तीला भक्तियोगाच्या द्वारे उच्च प्रकारचा जो रस आहे तो प्राप्त होत आहे आणि त्यामुळेच तो व्यक्ती ती गोष्ट करू शकतो.
ही फार महत्वाची गोष्ट आहे. मी ब्रह्मचारी आहे आणि मी ब्रह्मचर्य आश्रमाचं गुणगान करतोय म्हणून म्हणत नाहीये किंवा ब्रह्मचर्य आश्रमाच्या भाळाचा कल बदलावा म्हणून नाही, पण जेव्हा कोणी ब्रह्मचारी आश्रमामध्ये आहे त्याचा तर आपण चाफरान घातलेलं आहे त्या व्यक्तीने म्हणून त्याचा सन्मान करतोच, पण त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीने जर आश्रम सोडला असेल तर त्या व्यक्तीची निंदा करू नये किंवा त्या व्यक्तीला त्याला हीन भावनेने बघू नये. म्हणजे दुर्भाग्याने आपल्याकडे तसं झालेलं आहे प्रकार, आणि इन जनरल बऱ्याच ठिकाणी असं त्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. पण तो व्यक्ती जो आहे एवढे वर्ष त्यांनी भगवंतांना दिलेलं आहे, विशेष करून त्याचे जे युवावस्था त्यांनी दिलेली आहे, आणि त्याही व्यक्तीकडे मन आणि इंद्रिय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि मन आणि इंद्रिय मायाशक्तीच्या प्रवाहात कधीही येऊ शकतात, कधीही तो व्यक्ती विचलित होऊ शकतो, त्याच्याकडून काही चुका होऊ शकतात, आणि त्यामुळे तो एक वैष्णव आहे, एक भक्त आहे, त्या दृष्टीने पाहणं फार गरजेचं आहे. आपण त्या दृष्टीने पाहिलं तर आपल्याकडून अपराध होणार नाही किंवा कोणाची निंदाही होणार नाहीये, आणि जी आपल्या भक्तीमध्येही घातक नसणारी किंवा आपल्या संबंधांनाही ते घातक नसणार. त्यामुळे एक महत्वाची गोष्ट आहे जी आपण आपल्या जीवनात पालन करणं गरजेचं आहे, आणि आपल्यालाही रसवर्ज रसोपस्य हायर टेस्ट मिळणं गरजेचं आहे. लेट्स गो टू गोविंदास फॉर हायर टेस्ट. विगत भी, जोपर्यंत मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना भावित होत नाही तोपर्यंत तो निर्भय होऊ शकत नाही. विकृत स्मृतीमुळे जीव भयभीत असतो, आणि विकृत स्मृती म्हणजेच श्रीकृष्णांशी असणाऱ्या शाश्वत संबंधांचे विस्मरण होय. विकृत स्थितीमुळे जीव भयभीत असतो, आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो भगवंतांना विसरलाय, त्यामुळे तो व्यक्ती जास्तीत जास्त भय नाही. भय द्वितीयाभिनिषेधः स्याद् ईशापेस्य विषयोर्पि स्मृती. निर्भय होण्यासाठी कृष्ण भावना हाच एकमात्र आधार आहे. म्हणून परिपूर्ण अभ्यास केवळ कृष्ण भावना भावित मनुष्याला शक्य आहे, आणि योगाभ्यासाचे अंतिम ध्येय हे अंतर्यामी भगवंतांना पाहायचे असल्या कारणाने कृष्ण भावना भावित मनुष्य हा सर्वोत्तम योगी असतो. या ठिकाणी सांगण्यात आलेली योग पद्धतीची तत्व ही तथाकथित लोकप्रिय योग संन्यासांनी सांगितलेल्या तत्वाहून भिन्न आहेत. काय काय तत्व सांगितले त्याच्यामध्ये? योगाभ्यासामध्ये काय काय महत्वाची तत्व सांगितलं श्लोक क्रमांक 14 आणि 15 मध्ये, 13 आणि 14 मध्ये? ब्रह्मचर्याचं पालन करणं महत्वाचं आहे, आणि भयरहित होणं हे गरजेचं आहे. या दोन महत्वाच्या गोष्टी प्रबोधाने तात्पर्यात वर्णन केलंय, आणि त्याच्या व्यतिरिक्त कशा आसनामध्ये बसावं, कशा प्रकारे मन एकाग्र करावं हे सांगितलेलं आहे. काय उदासन जपाला बसायचं, कुशासन घ्यायचं, त्याच्यावरती मृगचर्म टाकायचं, त्याच्यावरती बसायचं. तिथे बसल्यानंतर व्यवस्थित पद्मासनात बसल्यानंतर योग मुद्रा धारण करायची. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं मन जे आहे ते एकाग्र करायचंय दोन भुवयांच्या मध्ये. तिथून नाकाची जी नाकाचा जे अग्रभाग आहे तिथे ध्यान लावायचंय. डोळे जे आहेत ते अर्धे मिटलेले पाहिजेत, पूर्ण मिटलेले नको किंवा पूर्ण उघडे नाहीत, आणि बरोबर नासिकेच्या अग्रभागावरती ध्यान करायचंय. आणि त्यानंतर हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. असं काही करायची गरज नाहीये. फक्त दोन भक्तांच्या बरोबर जरी तुम्ही एकत्र राहिलात तरी तुमचा जॉब व्यवस्थित होऊ शकतो. भक्तांच्या संघामध्ये नक्की जॉब व्यवस्थित होणार आहे, कारण तिथे कसल्याही प्रकारचे युट्यूब, फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम येणार नाही. अजिबात नाही. आहे का, ती एक योगविद्या आहे, आणि त्या प्रकारे प्राणांना तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे प्राणाचं संतुलन शरीरामध्ये केलं, शरीर व्यवस्थित असलं, त्याद्वारे मनावरती नियंत्रण प्राप्त होऊ शकतं. त्या योगाभ्यास प्राणायामाच्या द्वारे मनावरती थोड्याफार प्रमाणात नियंत्रण प्राप्त होते, तर तो एक मदत होऊ शकते ती गोष्ट करण्यासाठी. पण तीच गोष्ट मला पूर्णत्वाकडे घेऊन जातो हा समज चुकीचा आहे. एखादी गोष्ट ती गोष्ट मदत होऊ शकते. ठीक आहे, काही प्रश्न आहे कोणाचा? श्लोक क्रमांक 15. युंजन एवं सदा आत्मानं योगी नियत मानसः योगी नियत मानसः परमा
अन्ते निर्वाण परमां अधिगच्छति मत संस्थाम अधिगच्छति. संस्थानम अधिगच्छति म्हणजे काय? भगवंत सांगता माझं जे संस्थान आहे, जसं जसं शाहू महाराज म्हणाले माझं संस्थान इथे आहे. कुठे? कोल्हापूर नाही, सातारा. आणि राणी ताराबाई म्हणाल्या की माझं संस्थान जे आहे कोल्हापूरला आहे. तसं भगवंत सांगतात मत्स्थानम अधिगच्छति, तो वेळ माझं संस्थान जे आहे गोलक वृंदावन तिथे तुम्ही जाल नक्की. कशा प्रकारे? याप्रमाणे शरीर आणि मन आणि क्रिया यांच्या संयमाचा निरंतर अभ्यास करून मन संयमित झालेला योगी भौतिक जीवनाचे लय करून भगवत धामाची श्रीकृष्णांच्या निवासाची प्राप्ती करतो. मत्स्थान स्थानम अधिगच्छति शांती निर्वाणम परः, तो व्यक्ती जो आहे परम शांतीची प्राप्ती करू शकतो. शरीर मन आणि क्रिया यांच्या संयमाचा निरंतर अभ्यास करून मन संयमित झालेला योगी भौतिक जीवनाचे लय करून भगवत धामाची श्रीकृष्णांच्या निवासची प्राप्ती करतो. आतापर्यंत बघितलं आपण अष्टांग योगामध्ये, विशेष करून योगारूढ स्थितीमध्ये व्यक्तीला कशा प्रकारे आसन असावं, कशा प्रकारे व्यक्ती अंतर्बहिर सुशी असणं गरजेचं आहे, कशा प्रकारे तो व्यक्ती जो आहे हा नेहमी जेव्हा त्याचं काया वाचा मनसा जी आहे ही भगवंतांच्या स्मरणामध्ये असावी. आणि असा व्यक्ती जो आहे तो ह्या गोष्टीचा निरंतर अभ्यास करतो. कशाद्वारे? शरीर मन आणि त्याची जी क्रिया आहे म्हणजे त्याच्या ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांद्वारे आणि त्याच्या मनाद्वारे कशा प्रकारे तो कार्य करतो आणि निरंतर हा योगाभ्यास करत राहतो. असा निरंतर योगाभ्यास करणारा व्यक्ती जो आहे हा नक्कीच भगवंतांच्या धामामध्ये जाऊ शकतो. मग अष्टांग योगी सुद्धा गोलक वृंदावन जातात का? वैकुंठात जातात का? का? स्पीड कमी आहे का त्यांच्या गाडीचं? जातात का बरं? तसं आपण सांगतो ब्रह्मवादी किंवा निर्विशेषवादी जे आहेत ते ब्रह्ममध्ये ब्रह्मज्योतीची प्राप्ती करतात. मग अष्टांग योगी त्यांची काय प्राप्ती आहे? त्यांना काय प्राप्त होतं? कर्माचा साक्षात्कारच्या पुढे काय? कुठे जाणार? कुठे जाणार? ब्रह्मज्योतीला जाणार की वैकुंठात जाणार? कारण आध्यात्मिक जगतात दोनच प्रकार आहेत, ब्रह्मज्योती आणि वैकुंठ आहे. ब्रह्मज्योतीकडे जाणार पण तिथे तिथे ते परमात्म्याचं ध्यान करतात ना, म्हणजे फक्त हा परमात्म्याचं ध्यान करतात अष्टांग योगी. केलं तर काय? तेच तर सांगितलं नंतर. हा नाही, हे पूर्ण योगी आहेत. त्यांची इच्छा भौतिक इच्छा काहीच नाही. ते काय सांगितलंय की शरीर मन आणि क्रिया यावेळेस निरंतर ते गोष्ट या योगाभ्यासाचं पालन करतात. हा प्रश्न कोणालाच नाही पडला का? म्हणजे वैकुंठात जातात ना, कारण गोलक आमच्यासाठी आहे. आम्ही आम्ही नेहमी एक जोक सांगतो. भगवंतांनी ना भगवंतांनी राधाराणी एकदा गोलक वृंदावनमध्ये फिरत होते आणि ते गोलक वृंदावन फिरताना त्यांनी असं एक चायना वॉल सारखी मोठी वॉल बघितली राधाराणी. आणि राधाराणी म्हणे काय एवढी छान वॉल, काय कृष्ण तिकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको. आणि का? तिकडे इस्कॉनचे भक्त आहेत, ते विचार करतात की गोलक वृंदावन फक्त आम्हीच येतो, बाकी कोणी येतच नाही. बरेच वैष्णव आहेत, बरेच संप्रदाय आहेत, बरेच असे व्यक्ती आहेत जे भगवद्धामात जातात, गोलक वृंदावनातही जाऊ शकतात. फक्त आपणच गोलक वृंदावन जातात असं. आणि त्यात आणखी हा मसाला तयार करण्यासाठी आम्ही म्हणतो इस्कॉन पुण्याचे भक्त आहेत ना त्यांची आणखी एक वॉल आहे. त्यांना वाटतं की आमच्या मुगलेश्वर त्यांना नाही, आमच्या कसं गोलक वृंदावन आमच्या तर त्यांची गती काय? गती काय त्यांची? तर त्यांना भावच नसेल तर मग ते कसं काय साक्षात्कार प्राप्त होईल त्यांना? त्यांना काहीतरी रस मिळतो म्हणूनच ते तिथपर्यंत अष्टांग योगात साधना ध्यान धारणा समाधीपर्यंत जातात ना. गोलक वृंदावन जाणार. ठीक आहे.
सगळ्या मुली ज्या आहेत इथे बसलेले ह्या मुलींचं जर जर चरण झालं असेल, मुली हा शब्द जर फार महत्वाचा आहे. आपण नेहमी म्हणतो मेंटल स्पेक्युलेशन, म्हणजे मनगडण ज्या गोष्टी आहेत त्या योग्य नाही आहेत, पण ज्या मुली असतात ते नेहमी मेंटल स्पेक्युलेशन करतात, म्हणजे नेहमी आपल्या मनानुसार वेगवेगळ्या गोष्टीचा विचार करतात. फक्त त्यांचा जो पथ आहे, त्यांचा जो रस्ता आहे तो बरोबर असतो, योग्य असतो त्या मुलींचा. जे मुली आहेत त्यांचा रस्ता योग्य असतो, जे मुली नाही आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे आपले मनोकल्पित गोष्ट करून कोणतंही तत्वज्ञान टाकण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांचा बेस जो आहे, आधार जो आहे तो शास्त्र असतो. त्या शास्त्राच्या आधारावरती या सर्व मुलींनी सांगितलं. तर असे व्यक्ती जे परमात्मावादी आहेत, आपण पाहिलं ब्रह्मवादी निर्विशेषवादी जे ब्रह्मांवरती स्मरण करतात, जे अष्टांग योगी आहेत, विशेष करून ते परमात्मावादी आहेत. अष्टांग योगीमध्येच दोन प्रकार असतात. काही परमात्मावरती जरी स्मरण करत असले, त्यांच्या समाधीचे जे समाधीस्थ होणं किंवा समाधीचे साध्य जे आहे ते जरी परमात्माचं रूप भगवंतांच्या हृदयात असलं तरी ते ब्रह्मज्योतीमध्ये लीन होतात, कारण त्यांचा योगाभ्यास तेवढाच असतो किंवा त्यांना ही समज असते की काही वेळानंतर आपण ब्रह्मज्योतीस लीन होणार आहोत. त्यामध्ये काही असे असतात जे भगवंतांचं चतुर्भुज रूप जे आहे त्याचा साक्षात्कार दृष्टांत होतो आणि त्याबरोबर भगवंतांच्या चतुर्भुज रूपाला साकार मानतात. परमात्मावादीमध्ये सुद्धा निराकार आणि साकार हे दोन वेगळे प्रकार आहेत. जे साकार मानतात ते वैकुंठामध्ये प्रवास करतात, पण वैकुंठामध्ये प्रवेश करण्याच्या आधी अशा साकार व्यक्तींना भक्तियोगाचं पालन करावंच लागतं. जसं माताजींनी सांगितलं, भक्तियोगामधून जो रस, जे प्रेम प्राप्त होतं ते प्राप्त होणं फार गरजेचं आहे. शांत, दास्य, वात्सल्य माधुर्य, साख्य वात्सल्य माधुर्य ह्या रसाचा अनुभव घेतल्यानंतर तो व्यक्ती वैकुंठामध्ये भगवंतांची सेवा करू शकतो. तर त्यामुळे जे परमात्मावादी आहेत हे वैकुंठात जातात, पण त्यांना भक्तियोगाचं पालन करावं लागतं. त्यामुळे आपल्या योगाच्या शैलीमध्ये ध्यान योगानंतर किंवा अष्टांग योगानंतर पुढची जी पायरी आहे ती आहे भक्तियोग, पण त्यांना जास्त वेळ लागत नाही, आपल्याला लागू शकतो. मला कोणीतरी हा प्रश्न विचारेल, ठीक आहे? हो, सांगितलं मी. ज्यांचा समज जो आहे की भगवंतांचं स्वरूप जे आहे निराकार निर्गुण आहे ते ब्रह्मज्योतीमध्ये जातात, जे अष्टांग योगाचं पालन करतात. ज्यांचा समज जो आहे भगवंतांचं चतुर्भुज रूप जे आहे हे साकार रूप आहे, हे विष्णूचा म्हणजे भगवंतांचं रूप आहे, अशा प्रकारे जे स्मरण करतात, त्यांचा योगाभ्यास असतो, ते व्यक्ती वैकुंठात जातात. पण त्याकडे जाण्याच्या आधी त्यांना भगवंतांबद्दल काय प्रेम निर्माण होणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी त्यांना भक्तियोगाचं पालन करावं लागतं. तिथे हाही महत्वाचा प्रश्न आहे की भगवतधामात गेल्यानंतर सुद्धा व्यक्तीची स्थिती बदलू शकते का? जे ब्रह्मवादी निर्विशेषवादी आहेत ते ब्रह्मज्योतीतून सुद्धा वैकुंठात जाऊ शकतात. तिथे सुद्धा भगवंतांच्या त्या प्रकारचा त्यांना संग मिळाला, त्या प्रकारची कृपा त्यांच्यावरती प्राप्त झाली, तर तिथूनही ते वरती जाऊ शकतात. त्यांना प्रत्येकालाच खाली यावं लागतं असं नाही. कशा प्रकारे भगवंतांची कृपा कोणावर होईल ना त्याचा आपण काही सांगू. कशी कृपा होईल, कशा प्रकारे संग मिळेल, कशा प्रकारे ते प्रेरित होतील, कारण जरी तिथे ब्रह्मांमध्ये लीन जरी झाले तरी त्यांची बुद्धी आणि अहंकार आणि मन त्यांच्याबरोबर आहेच ना शुद्ध स्वरूपामधलं. तर ते कशा प्रकारे प्रेरित होते आणि कशा प्रकारे भगवंतांचं ते भगवंतांची प्राप्ती करू शकतो ते आपल्या नियंत्रणात नाहीये, फक्त भगवंतांच्या नियंत्रणात. बऱ्यापैकी लोक खाली होतात. मॅक्सिमम जे आहे प्रभुपाद नेहमी सांगतो वारंवार की बऱ्यापैकी खाली होतात, त्यातूनही उद्धार होऊ शकतो व्यक्तीचा. त्यानंतर त्याचबरोबर जे परमात्मावादी आहेत ते परमात्मावादी सुद्धा एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीमध्ये जाऊ शकतात. ठीक आहे. अष्टांग योगी जेव्हा भगवंतांवरती ध्यान लावतो त्यामुळे त्याची तिथेच सर्वात महत्वाची गोष्ट ती शरणागत. त्याची शरणागतीची सुरुवात यम आणि नियमापासून होते. जो व्यक्ती शरणागत आहे तोच त्या नियमांचं व्यवस्थितपणे पालन करू शकतो, तोच व्यक्ती प्रत्याहार करू शकतो. अष्टांग योगातले आसन आणि प्राणायाम ह्या गोष्टी जरी आपण बाजूला ठेवल्या पण ह्या ध्यान, यम, नियम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी या सर्व गोष्टी जरी शरणागती फार महत्वाची. त्यामुळे नाही, ती शरणागती म्हणजे जसं आपण म्हणतो ना भगवंतांना शरण येणारे 4 प्रकारचे व्यक्ती असतात. अर्थार्थी नाही, सॉरी, नाही, भगवंतांवरती प्रेम करण्याचे चार स्टेजेस आहेत. एक आहे फिअर, दुसरा आहे ड्युटी,
तिसरं आहे डिझायर आणि चौथा आहे लव. म्हणजे भय आहे, त्याच्यानंतर एक कर्तव्य आहे, त्याच्यानंतर इच्छा आहे आणि त्यानंतर प्रेम. मग ह्या चारही स्थितीमध्ये कुठे ते असतील आपण ते सांगू शकत नाही. ज्यांचं भगवंतांना ती प्रेम असेल तर डायरेक्ट वैकुंठ धामात जाऊन भगवंतांची सेवा करते. ते प्रेम प्राप्त होणं तेवढं गरजेचं आहे, त्या स्थितीवरती येणं गरजेचं आहे. पण बऱ्याच वेळा व्यक्ती जो आहे हा फिअर, डिटी, डिझायर ह्या 3 स्थितीमध्ये असतो. कसं जो व्यक्ती प्रेम करतो तो सेवा करण्यासाठी तयार होतो, किंवा तो व्यक्ती जो आहे हा पूर्णपणे सेवक म्हणून. हा, आणखीन एक महत्वाची गोष्ट महाराज सांगतात की जो व्यक्ती परमात्मावादी आहे आणि तो व्यक्ती भगवंतांची शांत रूपामध्ये सेवा करण्याची इच्छा आहे, तर तो शांत रसामध्ये भगवंतामात राहू शकतो. परमात्मावादी जे आहेत ते भगवंतामध्ये त्यांचं स्वरूप हे शांत रसामध्ये असतं जास्तीत जास्त. जसं आपल्याला उदाहरण आहे ध्रुव महाराजांचं. ध्रुव महाराज जे आहेत हे शांत रसाचे भक्त आहेत, बरोबर. शांत रसाचे भक्त म्हणजे त्यांनी भगवंतांचं स्मरण केलं, त्यांना भगवंतांचा दृष्टांत झाला, भगवंतांचा साक्षात्कार झाला, तर ते एक परमात्मावादी किंवा अष्टांग योगाचंच त्यांनी पालन केलं होतं त्याप्रमाणे. तर त्यांना भगवंतांचा साक्षात्कार झाला आणि त्यांनी तिथे शांत रसामध्ये भगवंतांची सेवा केली. तर जो अष्टांग योगी आहे तो एकतर ब्रह्मणमध्ये, कारण त्याचा तसा समज असेल तर, दुसरी गोष्ट जो परमात्मावरती चतुर्भुज परमात्माच्या रूपावरती साक्षात ध्यान धारणा करत असेल तर तो वैकुंठात जाऊ शकतो, आणि वैकुंठात गेल्यानंतर तो जास्तीत जास्त वेळ शांत रसामध्ये असतो. परमात्माचा तो शांत रसामध्ये असतो, ठीक. कारण त्याच्या व्यतिरिक्त दास्य, साख्य, वात्सल्य आणि माधुर्य या रसासाठी तो जो त्या प्रकारचा भाव, त्या प्रकारचं प्रेम, त्या प्रकारची जी आदान प्रदान करण्याची इच्छा ही असणं फार गरजेचं. शांत रसामध्ये ती आदान प्रदान जरी नसेल तरी चालेल. अगदी 5ही इक्वल लेवलला आहेत. आपण त्यांना वेगवेगळ्या प्रकारे समजणं हे आपल्याला प्रेरित करण्यासाठी, थोडं त्या भक्ती म्हणजे आपल्या प्रकारे आणखीन भक्तीमध्ये वृद्धी करण्यासाठी आहे, किंवा भगवंतांनाही ते वेगवेगळ्या प्रकारचे भक्त प्रिय आहेत, पण त्यांना आपण असं त्यांची तुलना करणं योग्य नाहीये, किंवा भगवंतांना अशा प्रकारची तुलना होत नाही. तेवढं तो जो दगड शांत रसामध्ये जो दगड आहे किंवा वाहणारी नदी आहे किंवा ते झाड आहे तेही भगवंतांना तेवढंच प्रिय जेवढे राधाराणी प्रिय आहे. त्यामुळे भगवंत तिथे तुलना करत नाही, त्यामुळे भक्ती तिथे कसल्या प्रकारची तुलना करेल. हरे कृष्ण प्रभूजी. यस माताजी. आपलं इस्कॉन मध्ये दास अनुदास म्हणूनच आपण ते भगवंतांची सेवा करतो ना. बरोबर. शांत रसामध्ये आता ध्रुव महाराजांचं शांत रसात जोपर्यंत आपल्याला आपलं स्वरूप सिद्धी प्राप्त होत नाही, म्हणजे स्वरूप काय हे समजू शकत नाही, तोपर्यंत आपलं एकच स्वरूप आहे, ते म्हणजे जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास. स्वरूप जे आहे ते दास्यत्वाचं स्वरूप आहे. आणि आपलं भगवद्धामातलं स्वरूप जे आहे हे नक्कीच राधाराणीचं नाहीये, नक्कीच ज्या गोपी आहेत प्रमुख ते नाहीये, नक्कीच यशोदामाईचं नाहीये, नंद महाराजांचं नाहीये. कारण भगवंतांचे असे काही भक्त जे आहेत ते भगवंतांना कधीच कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडू शकत नाही, सोडत नाहीत. त्याच्यामध्ये सर्व गोपी, सखी, त्याच्यानंतर जो भगवंतांचा आदेश असेल तरच ते भगवत भौतिक जगतात येतात आणि पुन्हा जातात. जसे आपले आचार्य जे आहेत ते सखी वृंदामध्ये येतात. सखी म्हणजे भगवंतांच्या प्रमुख गोपी, त्यांच्या 108 गोपी, त्या 108 गोपींचे 1008 सखी आहेत. तर हे जे भक्त आहेत हे कधीही भगवंतांना सोडून येत नाहीत कोणत्याही परिस्थितीत. आपल्यासारखे ते शत्रू काय आपल्यासारखे वैरी नाही आहेत भगवंतांचे, किंवा आपल्यासारखा तो भाव नाहीये की मला भगवंत मागे, त्यांच्यामध्ये तो कधीच भाव येत नाही, त्यामुळे ते कधीच भगवंतामातून भौतिक जगतात येत नाहीत. नाही असं नाहीये. दास्यरस सोडला तर काय बाकीचा कोणता फुल आहे. नाही, प्रत्येक कोणताही भक्त जो आहे, आता हा भक्ती रसामृत सिंधूचा हा भक्ती सार्वभौमाचा टॉपिक आहे, त्याला जास्त आपण जाणार नाहीये. पण ज्या प्रकारे व्यक्ती आपली भावना, चेतना भगवंतांच्या प्रती स्मरण करतो, त्या प्रकारचं तो हे करतो, त्या प्रकारचं त्या व्यक्तीला प्राप्त होऊ शकतं. त्याच्या व्यतिरिक्त प्रभुपादांनी सांगितलंय की प्रत्येकाचं गोलोकवृंदावनातलं किंवा भगवद्धामातलं स्वरूप जे आहे ते फिक्स आहे, त्यांना त्यात काही विशेष असा बदल होत नाही त्या व्यक्तीचा. त्यामुळे आपलं जे काही स्वरूप आहे त्या स्वरूप स्थितीमध्ये आपण नक्की प्रसन्न राहणार आहे. एखाद्याचं जर स्वरूप असेल की भगवद्धामात मी रसगुल्लाच बनणार आहे, तर त्या रसगुल्ला रूपाने भगवंतांच्या मुखात जाण्यासाठी तो व्यक्ती खूप प्रेरित, खूप आनंदित राहतो.
आणि त्याचा अर्थ असा नाही की त्याचं जीवन संपतं. आता हे समजणं आपल्यासारखी आपल्याला खूप कठीण आहे की तो रघुला परत कसा जन्माला येतो, तर तो परत जन्माच्या स्थितीमध्ये कसा असतो तर आपल्याला समजणं अवघड आहे. त्यामुळे मी ह्यात जास्त चर्चा करत नाही त्या गोष्टीमध्ये. पण भगवत धामामध्ये प्रत्येक व्यक्ती कोणत्याही रसामध्ये असेल तरी तो अतिशय प्रसन्न आहे. आणि यद गत्वा निवर्तन्ते तद धाम परमम मम. भगवंत भगवते सांगतात की त्या धामात तुम्ही एकदा परत गेल्यानंतर पुन्हा येणार नाहीये. शांत रसाची अपेक्षा करू नका. पण जर तीच आपली स्थिती असेल तर त्याच्यामध्ये आनंद करणं गरजेचं आहे. पण अपरिपक्व स्थितीमध्ये जसं आपण उपदेशामृतमध्ये शिकलो, अपरिपक्व स्थितीमध्ये आपण कधीही माझं स्वरूप हे असू शकतं किंवा अमुक अमुक व्यक्तीने आपली स्वरूप सांगितलंय हे मानणं योग्य नाहीये. आणि असं जर केलं तर आपल्याला इथेच म्हणजे घरामध्ये काय काय असं मोराचा आवाज आणि कावळ्याचा आवाज, चिमणीचा आवाज, असं काही योग साधना चालू आहे असं काहीतरी दिसेल. असं काय व्हायला नको. प्रभुपाद या गोष्टीचं फार फार निंदा करायची, प्रभुपाद फार चिडायचे या गोष्टीवरती. जर भक्तांनी असं अपरिपक्व स्थितीमध्ये काही स्वतःचं स्वरूप जाणण्याचा प्रयत्न. आता सध्या सुद्धा दुर्भाग्याची गोष्ट आहे की वृंदावनामध्ये खूप हा प्रकार चालू आहे आणि बरेचसे इस्कॉनचे भक्त जे आहेत अशा गोष्टीकडे प्रभावित होत आहेत. तर त्यामुळे आपण विशेष करून वृंदावन धामात गेल्यानंतर ह्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे की आपण आपल्या ग्रुप बरोबर, आपल्या भक्तांबरोबर किंवा आपल्या आचार्यांबरोबर, वर्तमान आचार्य वृंदांबरोबरच राहून त्यांच्याकडून शिकवून घेणं गरजेचं आहे. इतरस्त जाण्याची काहीच गरज नाही. फास्ट फूडचा जमाना आहे, फास्ट सगळं काही फास्ट पाहिजे, त्यामुळे भगवत धाम फास्ट पाहिजे सगळ्यांना. हरे कृष्ण. तात्पर्य योगाभ्यासाच्या अंतिम उद्देशाचे स्पष्टीकरण आता करण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारच्या भौतिक सुविधा प्राप्त करण्यासाठी योगाभ्यास नसून भौतिक अवस्थांच्या भौतिक अस्तित्वाचा लय करण्यासाठी योगाभ्यास असतो. भगवद्गीतेनुसार जो मनुष्य आपले शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी किंवा भौतिक स्थितीची प्राप्त करण्यासाठी योगाभ्यास करतो तो योगी नव्हे. तसेच भौतिक अस्तित्वाचा लय म्हणजे शून्यात प्रवेश नव्हे. हे शून्यत्व म्हणजे केवळ एक कल्पना आहे. भगवंतांच्या सृष्टीमध्ये कोणीही शून्य नाही. उलट भौतिक अस्तित्वाच्या लयाने मनुष्याला आध्यात्मिक विश्वात भगवत धामात प्रवेश करणे शक्य आहे. त्यामुळे जगन मिथ्य नाहीये. हे जगत जे आहे हे मिथ्य नाहीये. भगवंतांच्या सृष्टीमध्ये निर्मितीमध्ये काहीच शून्य असं नाहीये. हे मिथ्य नाहीये. शून्यवाद आणि मायावाद एकच म्हणावं लागेल, कारण शून्यवादात सुद्धा व्यक्ती म्हणतो की तुम्ही आणि मी एक आहे किंवा तुम्ही आणि भगवंत एक आहे, सर्व काही एक आहे, ही भौतिक सृष्टी आणि आध्यात्मिक जगत एक आहे, असा सगळा त्यांचा भेसळ होती. सर्व काही एक आहे असं मानतात आणि हे एकत्वाची फिलॉसॉफी पूर्णपणे चुकीची आहे. बौद्ध फिलॉसॉफी मध्ये हे सांगतात ना, नाही जगन मिथ्य म्हणतात सगळं काही. हे बौद्ध फिलॉसॉफी जगन मिथ्य जे आहे ना ती बौद्ध फिलॉसॉफी किंवा मायावादी फिलॉसॉफी जी आहे, शंकराचार्यांनी सुद्धा जगन मिथ्य ह्या गोष्टीचा काही वेळा कधी प्रचार केला होता. भगवंतांच्या सृष्टीमध्ये कोणीही कुठेही शून्य नाही. उलट भौतिक अस्तित्वाच्या लयाने मनुष्याला आध्यात्मिक विश्वात भगवत धामात प्रवेश करणे शक्य होते. भगवत धामाचे ही स्पष्ट वर्णन भगवद्गीतेत करण्यात आलेले आहे. भगवत धाम म्हणजे असे ठिकाण आहे ज्या ठिकाणी सूर्य, चंद्र किंवा विद्युत शक्तीची मुळीच आवश्यकता नाही. काय श्लोक? न तद भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद गत्वा न निवर्तन्ते तद धाम परमं मम. कवी ओरल परीक्षा होणार आहे. भौतिक विश्वातील सूर्याप्रमाणे आध्यात्मिक जगतातील सर्व ग्रह लोक ते स्वयंप्रकाशित आहेत. भगवत धामाचे राज्य हे सर्वव्यापी आहे, परंतु आध्यात्मिक विश्व आणि त्यातील ग्रह लोक यांना परमधाम असे म्हटले जाते. स्वतः भगवंतांनीच या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे मच्चित्त मत्पर मत्स्थानम, ज्याला श्रीकृष्णांचे पूर्ण ज्ञान आहे अशा एक परिपूर्ण योगी वास्तविक शांती प्राप्त करून अंततः त्याच्या परमधामाची कृष्णलोक किंवा गोलोक वृंदावनाची प्राप्ती करतो. ब्रह्मसंहितेमध्ये 5:37 सांगितल्यामुळे गोलोक एव निवसत अखलात्मभूत. भगवंत जरी आपल्या गोलोक धामामध्ये नित्य निवास करीत असतील
तरी आपल्या श्रेष्ठ आध्यात्मिक शक्तीद्वारे ते सर्वव्यापी ब्रह्म आणि अंतर्यामी परमात्मा म्हणून सर्वत्र उपस्थित असतात. श्रीकृष्णांच्या किंवा त्यांच्या विस्तारित विष्णू रूपांच्या योग ज्ञानापासून कोणीही आध्यात्मिक विश्वात, वैकुंठ लोकात किंवा भगवंतांच्या साक्षात धामात गोलकोंडात प्रवेश करू शकत नाही. म्हणून कृष्ण भावनायुक्त कर्म करणाऱ्या मनुष्य हा परिपूर्ण योगी आहे, कारण त्याचे मन सतत श्रीकृष्णांच्या लीलांमध्ये तल्लीन झालेले असते. सवयी मन कृष्ण पदारविंदयो. वेदांमध्येही आपण पाहतो की तमेव विदित्वात मृत्यू मे इति. केवळ भगवान श्रीकृष्णांचे ज्ञान झाल्यानेच मनुष्य जन्म मृत्यूच्या चक्रातून पार पडू शकतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर योगाची पूर्णता म्हणजे निष्पाप लोकांना फसवण्यासाठी केलेली जादूगारी किंवा शारीरिक कसरत नव्हे, तर योगाची पूर्णता म्हणजे भौतिक आसक्तीपासून मुक्ती प्राप्त करणे होय. त्यामुळे तथाकथित जे योगी बाबाबुवा आहेत, त्यांच्या योग साधनेतून सिद्धीतून त्यांना जी काही शक्ती प्राप्त झालेली आहे त्याच्यावरती पूर्णपणे विश्वास न ठेवता किंवा त्यांना सर्व भगवंत न मानता आपली फसवणूक न करून घेतात. त्याचप्रकारे कोणत्या प्राणायाम केल्यानंतर अनुलोम विलोम केलं आणि नंतर त्यानंतर काही आसन केले तर तुमचं शरीर तंदुरुस्त होऊ शकतं, तुम्ही सुखी होऊ शकता, प्रसन्न चेतना प्रसन्न मन होऊ शकतं असं जर सांगित असतील तर हे चुकीचा समज आहे. कृष्ण भावना म्हणजे शारीरिक कसरत नव्हे, कृष्ण भावना म्हणजे जादूगरी किंवा कसल्या प्रकारची सिद्धी नव्हे. कृष्ण भावना जी आहे ही भगवंतांची निरंतर सेवा आहे. आणि त्यामुळे योगाची पूर्णता जर व्यक्तीला माहिती पाहिजे असेल तर त्यासाठी त्या व्यक्तीला शरीर, मन आणि त्याच्या क्रिया ज्या आहेत ह्या निरंतरपणे त्या योग साधनेचा त्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. तर ते आपल्याला दुर्भाग्याची गोष्ट आहे, फार शॉर्टकट शोधायची सवय. कशा प्रकारे कमीत कमी कष्ट करून मला जास्तीत जास्त मार्क्स मिळावे, कशा कमीत कमी कष्ट करून किंवा कोणाच्या तरी कृपेने जादू आशीर्वादाने काहीतरी मला धन संपदा ऐश्वर्य प्राप्त व्हावं किंवा सुख समाधान प्राप्त व्हावं, हे कधीच या शॉर्टकट्सने कधीच व्यक्ती सफल होऊ शकत नाही, प्रसन्न होऊ शकत नाही. प्रसन्न चेतना जर व्यक्तीला पाहिजे असेल तर काय सांगितलं भगवंतांनी? कोणत्या श्लोकात प्रसन्न चेतना हा शब्द भगवंत सांगतात की ह्या गोष्टीमुळे त्या व्यक्तीला प्रसन्न चेतना मिळणार आहे. ब्रह्मभूत प्रसन्न आत्मा न सोचती न कांक्षती. बरोबर. अजून एक गोष्ट आहे ज्याच्यामुळे भगवंतांनी सांगितलंय की त्या व्यक्तीला शांती आणि प्रसन्न मन प्राप्त होणार आहे. तेच ते पुन्हा दुसरा अध्याय. भगवंत सांगतात माझी जी कृपा आहे ती जर प्राप्त झाली तर त्या व्यक्तीला त्याच्या जीवनातले सर्व दुःख नाश होणार आहेत, त्या व्यक्तीला शांतता प्राप्त होणार आहे आणि त्याचं मन, चेतना जी आहे ती प्रसन्न होणार आहे. बोला होत. प्रसादे सर्व दुःखानां हानिर अस्तुपजायते. पुढे काय? प्रसन्न नाही, त्याबरोबर चेतस नाही. प्रसादे सर्व दुःखानां हानिर अस्तुपजायते. 2.60 2.65 प्रसादे सर्वदुःखानां हानिरसोप्यजायते बुद्धी पर्यवतिष्ठते. बरोबर आहे. तर जर खरंच दुःखातून मुक्त व्हायचं असेल, खरंच जर मन शांती असेल, जीवनामध्ये शांती प्राप्त करायची असेल आणि खरंच जर आपली चेतना प्रसन्न करायची असेल तर भगवंतांची कृपा हाच एक मार्ग आहे, दुसरा कोणताही मार्ग नाहीये. त्यामुळे कोणतेही सध्याचे प्रसिद्ध बाबा त्यांच्याकडे कोणी आकर्षित होऊ नका ही विनंती. कोणाचाही कसलाही महापंडाल प्रोग्राम त्यांचा दरबार भरला असेल तर दरबाराकडे आकर्षित होऊ नका.
ठीक आहे, आपण आता इथे विराम देऊयात. श्लोक क्रमांक 15 पर्यंत आपण चर्चा केली. पुढच्या रविवारी आपण बाकीचे शिल्लक राहिलेले 15 श्लोक जे आहेत ते पूर्ण करूया. नाही, ह्या सेक्शनचे 10 ते 32. हा, 22 तारखेला सर्वांना विनंती आहे, हात जोडून नम्र विनंती, की कृपया सर्वांनी भाग घ्या. ते हरिनाम संकीर्तन आहे सकाळी 7 वाजता कोथरूडच्या 4 भागांमध्ये होणार आहे. कर्वेनगर, बावधन, कर्वेनगर, त्यानंतर कोथरूडमध्ये उजवी भुसारी म्हणून एक आहे, आणि चौथं मी पाठवले वगैरे सगळे पोस्टर. तर सगळ्यांनी प्लॅन करून एकाच ठिकाणी आलात तरी चांगली गोष्ट आहे. आणि त्यानंतर संध्याकाळचं महत्वाचं आहे फार, कारण ही RSS ची लोक जी आहेत ना, ती मला खूप मदत करतात कोथरूडमध्ये प्रचार करण्यासाठी. म्हणजे मागे जो भागवत कथा केला होता त्याचं पूर्ण प्रायोजन, त्याचं पूर्ण स्पॉन्सरशिप त्यांनी केलं होतं. त्यानंतर त्याचा प्रचार प्रसार करणे, लोकांना बोलवणे, त्याचं कार्य त्यांनी केलं होतं. हरे कृष्ण